5 दिवसीय ध्यान शिबिरामधील हा दुसरा दिवस आहे आणि त्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण वेदना यावर आधारित ध्यान पद्धती शिकलेली होती आणि त्याच्या संबंधाने आपण त्याची प्रॅक्टिस किंवा सराव जो आहे तो आपण करून घेतला. काल आपण कायेच्या किंवा शरीराच्या संबंधाने शिकलो होतो, आज आपण वेदनेच्या संबंधाने शिकलो. आणि हे जे ज्ञान आहे भगवान तथागतांनी त्यांच्या सूत्रांमधून दिलेलं ते आपण कुठेतरी सराव करण्याचा त्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण धम्मपदाच्या गाथेमध्ये म्हणतो धम्मं कायेन पश्यति. का हा जो धम्म आहे तो कायेमध्ये किंवा शरीरामध्ये पाहिला जातो. तो शरीराच्या बाहेर असा नाही पाहिला जात. शरीराच्या बाहेर तो यासाठी पाहिला जात नाही कारण सर्व गोष्टी या निसत्व आहेत, निर्जीव आहे. आणि निर्जीव गोष्टीमध्ये जाणण्याची क्षमता नाही. जसं झाडांमध्ये जाणण्याची क्षमता आहे, प्राथमिक स्वरूपात आहे, पण आहे. ते संवेदनशील असते. तुमच्या वावरामध्ये शेतामध्ये ते लाजाळूचं एक झाड असते छोटस, तुम्ही पाहिलं असेल. त्याला आपण असं हात लावल्याबरोबर ते पानं असे काय करते, मिटून देते. म्हणजे तेवढी सेन्सिटिव्हिटी त्या झाडांमध्ये आहे, सजीव आहे. त्याला मुळांच्या माध्यमाने पाणी कसं शोषून घ्यायचं, सूर्यप्रकाश कसा शोषून घ्यायचा, ऊर्जा कशी निर्माण करायची, हे सगळं त्याला समजतं. परंतु त्या व्यतिरिक्त माइंडचा जो डेव्हलपमेंट आहे तो तेवढ्या झाडांमध्ये नाही आहे. काय एखाद्या व्यक्ती कुऱ्हाड घेऊन जर समजा गेला कापासाठी त्या झाडाला, तर झाड काही फळ नाही काढू शकत किंवा ते त्याचा प्रतिकार नाही करू शकत. तेवढी समजदारी त्याच्याकडे नाही. संवेदनशीलता आहे. बाकीच्या प्राण्यांमध्ये आपापल्या पद्धतीने संवेदनशीलता आहे, पण एखाद्या दगडामध्ये ते नाही आहे. दगडामध्ये आहे का संवेदनशीलता? आहे का? मातीमध्ये संवेदनशीलता आहे का? पाण्यामध्ये संवेदनशीलता आहे का? अग्नीमध्ये संवेदनशीलता आहे का? हवेमध्ये संवेदनशीलता आहे का? तर याचा अर्थ त्याच्यात नाही आहे. आणि म्हणून भगवान तथागतांनी काय म्हटलं, धम्मं कायेन पश्यति. तो कायेमध्ये पाहिला जातो कारण त्या ठिकाणी संवेदनशीलता आहे, तुम्हाला त्याच्यातून शिकता येते. बाकीच्या वस्तूंमध्ये ती गोष्ट नसल्यामुळे त्या आपल्याला काही सांगत नाहीत. कुठलाही दगड येऊन तुम्हाला सांगते का माझ्यामध्ये कॅल्शियम आहे, की माझ्यामध्ये फॉस्फरस आहे, की माझ्यामध्ये पोटॅशियम आहे? असं कोणत्या तरी दगडानं आजपर्यंत येऊन सांगलं? हवेनं कधी येऊन सांगितलं का माझ्यामध्ये ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, हेलियम आहे, हायड्रोजन आहे, असं सांगितलं का? त्या अग्नीने कधीतरी येऊन सांगितलं का माझ्यामध्ये प्रकाश आहे, उष्णता आहे वगैरे? पाण्याने कधी सांगितलं माझ्यामध्ये H2O वगैरे आहे? मग हे कोणी माहित केलं? मनुष्याने माहित केलं. कारण मनुष्याकडे जाणण्याची क्षमता आहे, जाणण्याची शक्ती आहे, म्हणून त्याने ते सगळं माहितही केलं आणि त्याचा उपयोगही केला. आणि आज आपण पाहतो कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची जेव्हा कमतरता निर्माण झाली होती, तर मनुष्य हा काही वातावरणातल्या ऑक्सिजनवर अवलंबून राहिला नाही का? त्याने ऑक्सिजन निर्माण केला, निर्माण करून दवाखान्यांमध्ये पाठवलं. बरोबर आहे का नाही? म्हणजे यावरून आपण समजू शकतो की मनुष्य हा बुद्धिमान आहे, जाणकार आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात की धम्म तुम्हाला कायेन पाहायचा आहे, कायेमध्ये पाहायचा आहे. तर ही एक पद्धत भगवंताने शिकवली. शरीर काय आहे, वेदना काय आहे, त्याला कसं आपण पाहायचं, त्या गोष्टींना कसं आपण लर्न करायचं, शिकायचं, हे त्रिपिटकाच्या सूत्रांमध्ये भगवान बुद्धाने शिकवलेलं आहे. पण आपलं दुर्दैव असं आहे, दुर्दैव असं आता शब्दरचना असल्यामुळे म्हणावं लागत आहे, पण असं आहे की आपल्याकडे जो एक ट्रेनिंग सिस्टमचा जो विषय आहे तो थोडासा कमजोर आहे. आपण जे काही अनेक लोकांचे भाषण किंवा बाकीच्या गोष्टी ऐकतो, तर ते एक प्रकारचं ट्रेनिंग वगैरे काही राहत नाही. त्या ठिकाणी सिस्टमॅटिक गोष्टी काही शिकवल्या जात नाहीत, पण ते एक मोटिवेशनल टाईपचं असते. ते मोटिवेट करण्याच्या दृष्टिकोनातून भाषण राहतात आपले.
पण मोटिवेशन ही तात्पुरती बाब आहे. पण ट्रेनिंग जेव्हा आपण घेतो एखाद्या गोष्टीचं, तर ती गोष्ट आपल्या मनामध्ये राहते आणि काही काळपर्यंत आपण त्याची प्रॅक्टिस करू शकतो आणि त्याचा फायदा आपल्याला होतो. तर म्हणून आपण या 2 दिवसामध्ये अतिशय चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या, शिकल्या आणि या गोष्टी समजून घेऊन याचा नक्की आपल्याला आयुष्यामध्ये उपयोग करता येईल. तर आपण संध्याकाळचं जे हे आपलं प्रवचन आहे, तर हे आपण सामान्य विषयाला किंवा काही बुद्धमतले महत्वाचे विषय आहेत त्याच्या आधारावर ठेवलेला आहे. तर कालपासून आपण एक विषय आरंभ केला होता, तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये जे सुरुवातीला 4 प्रश्न विचारलेले आहेत, ते 4 समस्या मांडलेल्या आहेत, तर त्याच्या संदर्भात आपण थोडी माहिती घेत आहोत. आणि हे या ठिकाणी स्पष्ट बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की हे साधारण चर्चेसाठी विचारलेले प्रश्न आहेत. म्हणजे या प्रश्नांचा संबंध कुठल्याही प्रकारच्या वादविवादाशी नाही किंवा या प्रश्नांचा संबंध त्रिपिटकाला नाकारणे किंवा असं काहीही नाही आहे. आता लोक जर त्या अँगलने विचार करून तसं करत असतील तर ती त्यांची मिसअंडरस्टँडिंग आहे. बाबासाहेबांचं म्हणणं एवढंच आहे की हे साधारण चर्चा याच्यावर व्हावी आणि याच्यामध्ये अधिकाधिक त्याच्यावर प्रकाश टाकला जावा, हा शब्द आपल्याला दिसतो. तर आपण काल पाहिलं होतं की पहिला जो प्रश्न होता तो सिद्धार्थ गौतमाच्या म्हणजे बोधिसत्वाच्या प्रवृत्तीच्या संबंधातला होता आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी पुढे आणल्या गेलेल्या होत्या. एक म्हणजे पारंपरिक प्रवृत्तीचं कारण, ज्यामध्ये असं म्हटलं गेलं होतं की सिद्धार्थ गौतमाने एक आजारी मनुष्य पाहिला, एक म्हातारा मनुष्य पाहिला, एक मृत मनुष्य पाहिला आणि मग त्यांनी गृहत्याग केला. तर ठीक आहे, असं शेकड्याने घडणाऱ्या घटना आहेत, नेहमीच घडणाऱ्या घटना आहेत, तर त्याच्यामुळे हे काही मनाला पटण्यासारखं नाही, हे हास्यास्पद वाटणारी गोष्ट आहे. आणि म्हणून मूळ कारण काय असेल, तर हा एक विषय जो आहे तो त्या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. तर या संबंधामध्ये मी काल स्पष्ट सांगितलेलं होतं की एखाद्या घटना शेकड्याने घडत असल्या का ना करोडोने घडत असल्या का, पण माणसाला त्या समजतात अशातला भाग नाही, तो समजण्याचा विषय आहे. आणि मग मी काल छन्न आणि बोधिसत्व याच्यामध्ये जी चर्चा झाली ती तुम्हाला सांगितली की त्यांनी सत्याला उजागर करण्याचा प्रयत्न केला. का ही गोष्ट माझ्यासाठी लागू आहे का, माझ्या पत्नीसाठी लागू आहे का, छन्नासाठी लागू आहे का? आणि छन्न म्हणला की नाही, सर्वांसाठीच ही गोष्ट लागू आहे. म्हणजे याला काय म्हणतात, जनरलायझेशन ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे माहितीचं जनरलायझेशन करणे. जसं आपल्याकडे एक महत्वाची बाब आपण पाहतो, जसं आता एक गरीब माणूस आहे आणि गरीब असल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्या गरजाही पूर्ण होत नाही. आता तो एकच माणूस आहे समजा, तर तो असं म्हणतो की मी गरीब आहे, गरीबाचं दुःख आहे. परंतु ही गोष्ट त्याच्यापुरती जर मर्यादित राहत असेल तर ती काही कामाची नाही, ती परिवर्तन नाही आणू शकत ती गोष्ट. पण एखादा माणूस येतो त्या ठिकाणी आणि म्हणतो की अरे केवळ तू एकटाच गरीब आहे का, नाही, अरे तो शेजारचा आहे, तोही आहे, तोही आहे, तोही आहे. तर तो एक प्रकारचा डेटा कलेक्शन करतो त्याचा आणि त्याचं एक कॅल्क्युलेशन करतो, ज्याला एक पॉप्युलेशन आहे समजा, एक लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये तो सॅम्पल कलेक्ट करतो का किती अशी लोकसंख्या आहे जी या प्रकारच्या समस्येने ग्रस्त आहे, या प्रकारच्या दुःखाने ग्रस्त आहे. आणि मग तशा प्रकारचं कॅल्क्युलेशन करून तो जेव्हा डेटा प्रेझेंट करतो संसदेमध्ये म्हणा किंवा कुठल्याही यंत्रणेमध्ये, आणि तो म्हणतो की एवढे एवढे लोक या समस्येने जर ग्रस्त असतील तर यांच्यासाठी नक्कीच काहीतरी केलं गेलं पाहिजे, तेव्हा त्या समस्येचं निराकरण होते. मग तशासारखं भगवान तथागतांनी काय केलं, ही समस्या पाहिली आणि ही समस्या 100% लोकांची आहे, नाही का? म्हणजे एका माणसाची एखादी समस्या, शेकड्याने गोष्टी घडतात याचा अर्थ आपल्याला दिसतात असं नाही, त्याच्यावर उत्तर सापडते असं नाही. स्वतः आपण या गोष्टी पाहतो की आपण अनेक प्रकारच्या सामाजिक अडचणींमध्येही जगतो, पण आपण जगतही राहतो त्या गोष्टीमध्ये, पण याचा अर्थ त्याचं सोल्युशन आपल्याकडे असते असं नाही. म्हणजे कारण त्याला आपण जनरलाइज केलेलं नाही आहे. पण ठीक आहे, इट्स ओके, तो विषय त्या पद्धतीने जाणला पाहिजे, समजला पाहिजे.
त्या पारंपरिक मताचा विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून ते काही लिहिलं गेलेलं नाही आहे. तिथे फक्त एवढंच सांगितलं गेलंय की याला तुम्ही बुद्धिवादी कसं बनवाल, याला तुम्ही रॅशनल कसं बनवाल, याला रॅशनल स्वरूप तुम्ही कसं द्याल. तर मी त्याला एक रॅशनल स्वरूप या पद्धतीने दिलेलं आहे. काही या पद्धतीने तुम्ही रॅशनली त्या गोष्टीला समजून घेऊ शकता, कारण ती समस्या एकट्या माणसाची नाही, एकट्या जनावराची नाही, सार्वत्रिक समस्या आहे. ते अजून थोडं सायंटिफिक जर विचार केला याच्याही पेक्षा पुढे जाऊन, तर आपण म्हणतो की हे नेमकं काय आहे. जाती, जरा, व्याधी, मरण हे नेमकं काय आहे. तर हा जो आहे हा थर्मोडायनामिक एरो आहे. म्हणजे फिजिक्सच्या नियमानुसार कुठलीही भौतिक गोष्ट जेव्हा निर्माण झालेली आहे तर ती डिसऑर्डर कडे जाणारी आहे. ऑर्डर कडे कधीही ती जात नाही, ती डिसऑर्डर कडेच जाते. जसं एक मडकं आपण बनवलेलं आहे समजा, तर ते मडकं उदाहरण घेतलं आपण, मडकाची आपण उत्पत्ती झाली, मडकं आहे. मडकं हे नेहमी डिसऑर्डर कडेच जाईल, म्हणजे ते जुनं होण्याकडे, ते फुटण्याकडे, खराब होण्याकडेच जाईल. आता तो विषय अलग आहे का त्याला दिवस किती लागतील, ते दुसऱ्या दिवशी फुटू शकते कोणत्या कारणाने, किंवा 10 वर्षांनाही फुटू शकते. पण त्याचा जो स्वभाव आहे तो स्वभाव मात्र त्याच प्रकारचा आहे. आणि एकदा ते डिसऑर्डर्ड होते म्हणजे ते फुटते किंवा त्याचा चूर्ण होते, तर त्याला पूर्ववत त्या अवस्थेमध्ये आणता येत नाही. आणि जर समजा आणलं गेलं, आता आपण म्हणू शकतो का नाही आणता येते बाबा, कुंभार माणूस आहे आणल तो, त्याला का टेक्निक आहे. परंतु तीच गोष्ट राहत नाही, ती गोष्ट दुसरी असते. तेच नाही आहे, जे फुटलं तेच मडकं ते नाही आहे. जरी ते मडकं बनलं त्याच तत्वांनी जरी बनलं, पण मात्र ते दुसरं आहे, वेगळं आहे, अलग आहे. भगवान तथागतांनी हे पाहिलं की प्रत्येक भौतिक व्यक्ती, माणूस असो, जनावर असो, झाड असो, कोणतीही असो, ती निर्जीव असो, सजीव असो, त्याचा स्वभाव आहे. ते उत्पन्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये जरा जीर्णता येते आणि तो व्यक्ती क्षय होतो, क्षीण होतो. हे त्याची वास्तविकता आहे. आणि याच्याशी संबंधित सगळे दुःख असतात. याच्याशी संबंधित दुःख आहे. व्याधी हे दुःख आहे, म्हातारपण हे दुःख आहे, मरण हे दुःख आहे. कारण बेसिक स्टेटमेंट भगवान बुद्धाचं दुःखाच्या प्रती काय आहे, यंपिच्छं न लभती तंपी दुःखं. का जी मी इच्छा करतो ती इच्छा पूर्ण न होणे दुःख आहे. बेसिकली मनुष्याची काय इच्छा आहे. आता आपल्याला असं वाटू शकते रोजगार ही मनुष्याची इच्छा आहे, पण रोजगार भेटवता येऊ शकतो, भेटतो, ते पॉसिबल आहे. शिक्षण ही मनुष्याची इच्छा आहे, शिक्षण सुद्धा भेटू शकते, त्याचा कालावधी कमी आहे. एखाद्या व्यक्तीला रोजगार भेटण्याची यंत्रणा जर शासनाने बरोबर निर्माण केली, याला जबाबदार शासन आहे, कारण त्याच्यावर आपण जबाबदारी टाकलेली आहे की आमचा तू सांभाळ कर, नाही का. ते शासनाची जबाबदारी आहे. शासन जर काम तसं करत नसेल तर त्याच्यामध्ये आपला काही दोष नाही आहे. आपण स्वतःला दोष देऊन फायदा नाही आहे त्याच्यामध्ये, कारण ती यंत्रणा आपण कोणाच्या तरी हाती सोपवलेली आहे. जसं आपल्याला न्याय भेटला पाहिजे ही यंत्रणा आपण न्याय व्यवस्थेवर सोपवलेली आहे, तसं आपल्याला रोजगार भेटला पाहिजे, शिक्षण भेटलं पाहिजे, खानपान भेटलं पाहिजे, राहण्यासाठी जागा वगैरे भेटली पाहिजे, हे आपण शासनावर सोपवलेलं आहे, त्याच्या सुविधेवर सोपवलेलं आहे. त्याला आपण स्वतःला नाही जिम्मेदार पकडू शकत. पण या इच्छा ज्या आहेत ना त्या पूर्ण होतात, त्याचा कालावधी लिमिटेड आहे, मर्यादित कालावधीमध्ये त्या पूर्ण होतात. भगवान तथागतांना स्पेसिफिकली काय सांगितलेलं आहे की माणसाची इच्छा ही राहते का मी बिमार नाही पडलो पाहिजे, पण तो बिमार पडते, ही त्याची इच्छा पूर्ण होत नाही. प्रत्येकाला काय वाटत राहते बरं, कोणीही व्यक्ती असा, तुम्ही मी कोणी असो, आपल्याला आता ठीक आहे आपण धम्माचा थोडासा अभ्यास असल्यामुळे कदाचित वाटणार नाही आपल्याला, पण जो अज्ञ आहे, जो अडाणी माणूस आहे, तर त्याची तर मनाची इच्छा हीच राहते का मी बिमारच नाही पडलो पाहिजे, हेच त्याची इच्छा राहते. दुसरी त्याची कोणती इच्छा नाही राहत. मुळामध्ये ती इच्छा राहते की मी बिमार नाही पडलो पाहिजे, मी म्हातारा नाही झालो पाहिजे, मी मेलो नाही पाहिजे. याच इच्छेमध्ये प्रत्येक जण जगत राहते, दिसत नाही. जसं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, एखादा लहान मुलगा आहे, तो म्हणते की मला अंधाराची भीती वाटते. त्याला दुसरा प्रश्न विचारायचा, तुला अंधाराची का भीती वाटते. तो म्हणते का अंधारामध्ये भूत असतात. मग भूत असतात तर मग काय झालं, असतात तर असतात, काय प्रॉब्लेम आहे. नाही मग भूत मला खाऊन टाकेल. बरं मग खाऊन टाकेल तर मग काय होईल, नाही मग मी मरून जाईल. म्हणजे मुद्दा कुठे आला, ते मरण्यावर आला.
सुरुवात त्याची अंधारापासून जरी झाली असेल, पण मुळाशी काय आहे? मुळाशी तर मरणच आहे ना. भीती ही सदैव मृत्यूची आहे लोकांना, आणि त्याच्यामुळे त्याने आत्म्याचाही शोध लावला. चला बाबा, शरीर मेलं तर मेलं, आत्मा तरी टिकला पाहिजे. हे शोध लोकांनी त्याच्यात लावलेले आहेत, जग कुठे कोणत्या नाही कोणत्या स्वरूपामध्ये माणूस जिवंत राहायला पाहिजे. तर यावरून तुम्ही समजून घ्या की हा जो विषय आहे ना, तो अतिशय महत्वपूर्ण विषय आहे. त्याला तुम्ही एवढं असं सिद्ध संपल समजून दुर्लक्षित नाही करू शकत. चला बाबा, त्रिपिटकाला काय कामाचा आहे, तसा तो विषय नाही आहे. तो जर तसा जर असता तर सगळ्याच स्त्री पुस्तकात नसता ना तो. ठीक आहे, तेवढा जर तो कमी किमतीचा विषय असता तर केवळ थेरवाद परंपरेतल्या त्रिपिटकात, महायान परंपरेच्या त्रिपिटकात, अनेक सूत्रांमध्ये तो विषयच नसता ना. ज्या अर्थी अनेक ठिकाणी तो विषय वारंवार आलेला आहे, सूत्रांमध्ये तो वारंवार आलेला आहे, म्हणजे या अर्थी तो विषय आपल्या शरीराच्या, आपल्या मनाच्या बेसिक गोष्टींशी आहे, ज्या गोष्टींना आपण सर्वजण फेस करतो. आज आपल्याला ऑक्सिजन फ्री मध्ये भेटत आहे, काही किंमत नाही. आमच्या अक्षोभ्यला जेव्हा निमोनिया झालता एकदा, तर मग तो कोरोनाच्या नंतरचा थोडासा काळ होता. त्याला ऍडमिट केला आम्ही. तर ऍडमिट केल्याच्या नंतर त्याला ऑक्सिजनवर ठेवावं लागलं 2-3 दिवस, 4 ते 5 दिवस कंटिन्युअस त्याला ते ऑक्सिजनचं त्याने ते लावून ठेवलं होतं. तर ते 5 दिवसाचे आपल्याला 20,000 रुपये द्यायला लागले त्या दवाखान्यामध्ये. मेडिसिनचा खर्च फारसा नव्हता, तो राहण्याचाही खर्च होता, पण ते केवळ ऑक्सिजनचाच एवढा मोठा खर्च झाला म्हणे 5 दिवसाच्या. एवढ्या तासानुसार काहीतरी त्यांनी ते कॅल्क्युलेशन डॉक्टरनी केलं. म्हणजे ठीक आहे बाबा म्हणलं, म्हणजे जो ऑक्सिजन आपल्याला फ्री ऑफ चार्ज भेटत आहे त्याची किंमत आपल्याला नाही, पण तेच दवाखान्यामध्ये त्या ऑक्सिजनसाठी एवढा खर्च आपल्याला करावा लागतो. म्हणजे आपल्यासाठी ऑक्सिजन किती महत्वाची गोष्ट आहे, आणि आपल्यासाठी आरोग्य किती महत्वाची गोष्ट आहे, किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रायव्हेटायझेशन मध्ये सर्वात जास्त धंदा कोणत्या लोकांचा आहे? डॉक्टर लोकांचा आहे की नाही? लाखोची उलाढाल डॉक्टर लोकांच्या धंद्यामध्ये आहे, लाखोची. तुम्ही गेले दवाखान्यामध्ये का तुम्हाला घर विकायची पाळी येते, शेती विकायची पाळी येते. माणसाला शेतीचं काही महत्व नाही आणि घराचं काही महत्व नाही, पण आपल्या शरीराचं महत्व आहे. नाही, असे म्हातारे लोक असतात बिचारे, बिमार पडलेले, ते आतापर्यंत एवढे वर्ष जगून बिचाऱ्यांनी काही तीर नाही मारले. अजून 2-4 दिवस जगून, 8 दिवस 15 दिवस जगून कोणता तीर मारणार आहेत? काहीच नाही मारणार आहेत. परंतु तरीही ते आपल्या मुलाबाळांना म्हणतात की बाबा रे, ते 1 एकर तू शेती विकून टाक, पण माझा पहिला उपचार कर. काय 10-15 लाख डॉक्टर घेत असतील तर घेऊ दे, पण माझा पहिलं मला वाचव. आता जगूनच पाहिलं ना त्यांनी, अजून काय नवीन भेटणार आहे त्यांना या जगामध्ये? पण इच्छा तर असतेच ना माणसाची जगण्याची. माझी एक आजी होती, ते मरण पावली. तर मी म्हणे गावाकडे वगैरे गेलो तर ती मग पहिलं भेटायला यायची, तेव्हा बंदेजी होतो. आता आमच्या मूळ गावामध्ये कोणी तसं राहत नाही, तर ते यायची भेटायला. त्यावेळेस काय झालं, ते वरोऱ्यामध्ये ते आनंदवनामध्ये डोळ्यांच्या ऑपरेशनचं ते राहते ना, तर तसं ते होतं. ऑपरेशन झालं तिथं. ऑपरेशन झालं तर म्हणजे डोळ्याला तिने ते असे आपला ते काहीतरी ते लावलं होतं, कॉटन वगैरे असं, आणि चष्मा वगैरे लावला होता. तर तिला काय फारसं असं दिसत नव्हतं, मग ते लावल्यामुळे तो काही दिवसानंतर ते काढायचं होतं तिला. तर ती आली अशी करत आणि म्हणलं अरे म्हणलं काय झालं? म्हटलं तर नाही म्हणे, आता मी काल परवाच आलो म्हणे ऑपरेशन करून डोळ्यात. 2-3 दिवस तर ठेवा लागते म्हणे, पाणी नाही लावलेला कसं तसं सांगत होती. मी तिची थोडीशी अरे दुसरं काहीतरी लावा आता. तर मग माझ्या आजीला म्हटलं, आई म्हटलं डोळ्याचं ऑपरेशन करून तू का करते? म्हणलं राहू द्यायचं असतं म्हणलं, असंच म्हटलं. तर नाही म्हणे, मला दिसलं पाहिजे ना म्हणे. आता म्हणलं का पाहणार आहेस म्हटलं तुझ्या जगात? आता तुझं वय इतकं झालं म्हटलं, तू जगात सगळ्याच गोष्टी पाहिल्या म्हटलं. तू आकाश पाहिलं म्हटलं, शेती पाहिली, झाडं पाहिले नाही का, अन्नधान्य पाहिलं, घरातल्या ज्या वस्तू होत्या त्या पाहिल्या, काय नातू पोतू, काय मुलं बाळ ते पाहिलं. आता काय जगात राहिलं म्हणलं पाहण्यासारखं? काहीच नाही म्हणलं, तेच आहे म्हणलं, जे जुनं होतं तेच आहे म्हणलं, बाकी काही नसते म्हणलं जगात पाहण्यासारखं. जाऊ दे म्हटलं, गेले तर गेले म्हणलं डोळे. नाही म्हणे, तसं कसं म्हणे, ते डोळे नसले तर जमत नाही म्हणे. खरंच म्हणजे विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत.
आता हा भाग अलग आहे की ठीक आहे बाबा, गरीब आणि सामान्य लोकांना अशा काही व्यवस्था भेटून जातात, त्याच्यामुळे त्यांचे ऑपरेशन होतात, चांगल्या गोष्टी आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की नेमकं आपलं जीवन कोणत्या गोष्टीवर चालत आहे आणि आपण कोणती व्यवस्था उभी करत आहोत. आपल्याला जिवंत राहायचं आहे ही व्यवस्था आपण उभी करतो, आपल्याला निरोगी राहायचं आहे ही व्यवस्था आपण उभी करतो, नाही का, आपण लॉंग लिव्ह थोडं दीर्घायुष्य बनलो पाहिजे ही व्यवस्था आपण उभी करतो. आपल्याला कुठल्या प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे, तकलीफ नाही झाली पाहिजे. रोग या शब्दाचा अर्थ मी कालच सांगितलं, रोग म्हणजे पीडा होणे, त्रास होणे. तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे, पीडा नाही झाला पाहिजे म्हणून आपली सगळी व्यवस्था उभी केलेली आहे. आपण लक्षच तर देत नाही बुद्धांच्या वचनांकडे. काय भगवान बुद्ध होत ना ते शब्द जेव्हा काही वापरतील तर साधे वापरतील काय, काही तर कारण असते त्या शब्दांना. किती व्यवस्था आपण उभी केली, थंडी लागू नये, थंडी लागू नये म्हणून आपण स्वेटर बिटर सारख्या गोष्टी शोधल्या, हीटर सारख्या गोष्टी शोधल्या, गरमी होऊ नये म्हणून कूलर, एसी, फॅन असे कित्येक तरी गोष्टी शोधल्या. या कशासाठी शोधल्या आपण या गोष्टी? आपल्या पायाला धूळ लागू नये, त्रास होऊ नये म्हणून आपण चटई शोधू शकलो. आपल्याला पैदल जायचा त्रास होऊ नये म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हेकल शोधलेले आहेत. नेमकं हे का केलं आपण हे सर्व? कारण व्याधीपी दुःख. व्याधी हे दुःख आहे ना, व्याधी हे दुःख आहे, व्याधी हे दुःख आहे म्हणून त्याच्यावरचे आपण उपाय शोधलेले आहेत सगळे. हे आपण पाण्याच्या बाटल्या शोधल्या. व्याधी, कारण तहान लागणे हे व्याधी आहे, दुःख आहे, पीडा आहे, ते त्रास आहे. तो ते शक्य नव्हतं लोकांना, ते माठ घेऊ जाणं प्रॉब्लेम होता तो. त्याच्यामुळे लोकांना वाटलं का आपण सहजतेने कॅरी करणारी एखादी छोटीशी गोष्ट आपल्याकडे असेल अवेलेबल तर आपल्याला ते सर्व वाहत बसायचं काम नाही. मनुष्य मोठा बुद्धिमान आहे आणि ही सगळी बुद्धी त्याची कुठे चालत आहे? जाती, जरा, व्याधी, मरण या 4 शब्दामध्ये चालत आहे. आपण गांभीर्याने विचार नाही करत. बरेचसे कार्यकर्ते लोक, भाषण करते लोक, दिमाग नाही त्यांना राहत. केवळ बाबासाहेबांवर आपली श्रद्धा आहे बाबा, मग आमची नाही आहे का? कालच तर सांगितलं मी, आमचं तर जीवनच बर्बाद झालं बाबासाहेबांमुळे. लहानपणातच ते बाबासाहेब आम्हाला भेटून गेले, बापांना सांगला, झालं कार्यकर्ता बनलो, काहीच नाही आता आपल्याकडे. बाबासाहेबांची फक्त श्रद्धा तुमच्याच दिमागामध्ये आहे, आमच्या दिमागात नाही, असं आहे का? तुम्हाला बुद्धांच्या धम्माचा अभ्यास आहे, आम्हाला नाही, असं आहे का? तसं थोडीच आहे. पण आपण बाबासाहेबांचे शब्द समजून घेतले पाहिजे. बाबासाहेब मला साधारण चर्चेसाठी तुम्ही हे विषय घ्या, तुम्ही त्याला बुद्धिवादी पद्धतीने कसं प्रेझेंट कराल, कारण लोक तुम्हाला हे प्रश्न विचारतील काय. तसं नेहमीच घडणाऱ्या गोष्टी आहेत बाबा, आणि यात काय नवीन आहे? हे काय 29 वर्षापर्यंत का सिद्धार्थ गौतमाने पाहिलंच नाही का? मग आपणही म्हणलं पाहिजे ना, तू रोजच प्रकाश पाहतेस, मग तुला समजले का प्रकाशाचे नियम? तू रोजच अंधार पाहतेस, तर समजले का तुला अंधाराचे नियम? तू रोजच जमिनीवर खाली पडतेस, मग तुला समजले का ग्रॅव्हिटीचे नियम? मग असं म्हणल्यावर तो का म्हणा, तू तर रोजच पाहते, जन्मल्यापासून तुझं इथेच तर चाललेलं आहे. मग त्याचे काय उत्तर देईल तो? न्यूटनला समजले एखाद्याला, आइन्स्टाईनला समजले, त्या जगदीश बोसला समजले अंधाराचे नियम. म्हणजे निसर्गाच्या नियमांचं ज्ञान होणं हे एकरदाल्या होत असते. असा त्याचा अर्थ नाही लावायचा आपण का आपल्याला सगळं दिसलं बाबा रोज मध्ये सगळं ज्ञान झालं. बिलकुल नाही होत ज्ञान बिन माणसाला. ज्ञान होणं मोठं कठीण आहे. प्रज्ञावान बनणं, बुद्धिवादी बनणं जगातली सर्वात मोठी गोष्ट आहे. बुद्धिवादी माणूस सहजासहजी बनू नाही शकत. बुद्धिवादी माणूस तोच बनते जो व्यक्ती त्याच्या मागे लागते, त्या नियमांच्या मागे लागते. आणि इथे बाबासाहेबांचं म्हणणं ते आहे की तुम्ही बुद्धिवादी बना, त्या नियमाला, त्या तत्वाला बुद्धीने समजून घ्या की हे भगवान बुद्धाने का सांगितलं असेल आणि हे कसं काम करत आहे, ते प्रवृत्तीचं कारण कसं ठरलं असेल. पण ठीक आहे, सामान्य लोकांच्या दृष्टीने बाबासाहेबांनी कोणता विषय दिला की चला बाबा झगडा झाला, भांडण झालं, शाक्य कोलियांमध्ये वाद झाला. आता हा वादाचा विषय कोणी मांडला, कुठून घेतला बाबासाहेबांनी? तो ऍक्च्युअली अत्तदंड सुत्त आहे, सुत्त निपातामध्ये, त्याच्यातून तो घेतला. पण अत्तदंड सुत्ताच्या अठ्ठकथेमध्ये त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. आणि हे आपले धर्मानंदजी कोसंबी आहेत, त्याने भगवान बुद्ध नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये तो पॅरेग्राफ त्या प्रकारचा दिलेला आहे. बाबासाहेबांनी तो पॅरेग्राफ त्यांना पसंत पडला. त्यांना वाटलं हे ठीक आहे, बुद्धिवादी वाटते बाबा, वरकरणी कोणी वाचल तर त्याला हे पटण्यासारखं आहे, हे आपण दिलं पाहिजे. बुद्ध आणि धम्मामध्ये दिलं. काय बाबासाहेबांनी चांगलं काम केलं. ते सर्वसामान्य पद्धतीने तो विषय समजण्यासाठी दिला तो विषय. आणि तो जो काही प्रसंग आहे शाक्य आणि कोलियामध्ये मग वाद झाला किंवा मग तिथे संघाची एक आपली व्यवस्था होती वगैरे, हा जो विषय आहे तो कुठून घेतला? तर तो बोधिसत्व नावाच्या नाटकातून घेतला, जे नाटक धर्मानंद कोसंबीनेच लिहिलेलं आहे.
आता ते आपल्याला माहिती आहे की नाटक असेल, नॉवेल असेल किंवा या सगळ्या गोष्टी असतात, तर त्याची आपली एक रचना माणूस आपल्या बुद्धीनुसार करतो, त्याची कल्पनाशक्तीचा तो विकास असतो आणि त्या पद्धतीने ते केलेलं आहे. तर आपण हे जाणलं पाहिजे की जर बाबासाहेबांचं हे म्हणणं आहे की त्याला तुम्ही बुद्धिवादाची जोड द्या, त्याला तुम्ही बुद्धिवादाने गोष्टींना समजून घ्या, तर सामान्य माणूस कलहाची भाषा समजू शकतो, त्याला समजते की वाद झाला बाबा, गृहत्याग झाला, त्यांना शिक्षा वगैरे भेटली. पण नंतर बाबासाहेब स्पष्ट लिहितातच ना, शेवटी ते वाक्य लिहितात बाबासाहेब की वाद तर त्यांचा मिटला, लोक तर गेले त्यांना सांगायला का वाद मिटला, चला घरी. आता तेव्हा काऊन नाही घरी गेले? मग तेव्हा म्हणलं का त्यांनी त्या समस्येचे जनरलायझेशन केलं. म्हणजे एकीकडे असं वाक्य आहे की आपण जाती, जरा, व्याधी हे तर सेकड्याने घडणाऱ्या गोष्टी आहे, मग त्याचं जनरलायझेशन केलं, सामान्यीकरण केलं, तर ते तर चाललं पाहिजे. मग त्या कलहाचं सामान्यीकरण केलेलं आहे आणि कलहाचं सामान्य करून त्यांनी काय म्हटलं, नाही ब्राह्मण ब्राह्मण भांडत आहेत, क्षत्रिय क्षत्रिय भांडत आहेत, माणसं माणसं भांडतायत, बाया बाया भांडतायत, भांडण तर सगळीकडेच आहे. अरे हे भांडण दूर झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपण ज्ञान शोधलं पाहिजे. म्हणजे हा एक मुद्दा त्या ठिकाणी मग उपस्थित केला. म्हणून आपण जेव्हा प्रश्नाकडे त्या पाहतो तर त्या प्रश्नामध्ये निगेटिव्हिटी नाही आहे, समजलं, निगेटिव्हिटी नाही आहे त्याच्यामध्ये, त्याच्यातल्या शब्दांची रचना समजत नाही आहे, हा विषय आहे मेन. जे वाचक लोक आहेत ना, बुद्ध आणि धम्मवाले, जे स्वतःला खूप ब्रिलियंट समजतात, त्यांना त्रिपिटकाचा अभ्यास नाही म्हणून त्यांना त्या गोष्टींचे अर्थ समजत नाही, बाकीच्या सायंटिफिक गोष्टी आहेत त्यांचा अभ्यास नाही म्हणून त्यांना ते अर्थ समजत नाहीत की शब्दांमध्ये काय लिहिलेलं आहे, कोणत्या अर्थाने ते शब्द वापरलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे लॉ मिनिस्टर होते, त्यांच्याकडे LLD सारखी, बाराटला सारखी लॉची डिग्री होती. तर जो व्यक्ती लॉ करतो किंवा कायद्याचा अभ्यास करतो तर त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांना स्पेसिफिक शब्द वापरतात. ते कसे शब्द वापरतात? स्पेसिफिक, म्हणजे जेवढे गरजेचे आहेत आणि जेवढे आवश्यक आहेत आणि जे एकदम परफेक्ट शब्द आहेत तेवढेच ते वापरतात. त्यांचा तो स्वभाव आहे. ते काही ओशो रजनीशांसारखे पाल्याड वगैरे काही बोलत बसत नाही, नाही का, एवढीशी लहानची गोष्ट आहे बिलकुल तानात बसायची, असा प्रकार बाबासाहेबांच्या साहित्यामध्ये आहे नाही. कारण ते कायद्याच्या अभ्यासात असल्यामुळे जेवढे गरजेचे शब्द आहेत आणि जे महत्वाचे आहेत तेवढेच ते बरोबर मांडतात आणि बाबासाहेबांनी तसंच केलेलं आहे. त्या शब्दांची रचना समजली पाहिजे. या गोष्टीला बुद्धिवादी स्वरूप देण्यासाठी किंवा बुद्धीला ते पटलं पाहिजे, याचं तुमचं प्रेझेंटेशन असलं पाहिजे, हा एक महत्वाचा विषय आहे. तर या ठिकाणी जो दुसरा प्रश्न जो आहे तो अतिशय स्पष्ट प्रश्न आहे, पण त्याही प्रश्नांच्या बाबतीमध्ये आता मध्यंतरी एका लेखकाने त्या विषयावर पुस्तकही लिहिलं. मी असं ते फक्त पाहिलं, मी काही घेतलं नाही, मी असे पुस्तकं घेतलीच नसतो, कारण आता माझा अभ्यास आता आहे त्याच्यामुळे मला समजूनच जाते काय तो माणूस आहे. तर टायटल पाहिलं, थोडे 2-4 ओळी वाचल्या का मग मला काही घेण्याची इच्छा होत नाही, मग मी काही ते घेतलं नाही. पण ते लिहिलं होतं का त्यांचं म्हणणं होतं की बाबासाहेबांनी 2च आर्य सत्य सांगितले आणि आपण ते 2च आर्य सत्य मानले पाहिजे आणि 4 आर्य सत्य मानलेच नाही पाहिजे. मोठा गंभीर आहे हा विषय. म्हणजे काय आहे, म्हणजे आपली बुद्धी आपल्याला प्राप्त केली आपण, तर ते कशासाठी केली? म्हणजे वादकारासाठी केली का, झगडे करासाठी केली का, भांडणं करण्यासाठी केली का, मतमतांतर निर्माण करण्यासाठी केली? मनुष्याने सातत्याने बुद्धीचा उपयोग आपल्या स्वतःच्या भल्यासाठी करण्याचा विचार केला. अगदी प्राचीन काळापासून तुम्ही विचार करा का बुद्धी कशासाठी वापरली गेली. तुम्ही निरीक्षण नाही करत, मी मोठा निरीक्षण करणारा माणूस आहो. आता निरीक्षण करणं थोडंसं कमी झालं माझं, कारण आता बऱ्याचशा गोष्टी मला माहीत झाल्यामुळे आता तेवढं काही काम नाही पडत निरीक्षण करायचं. बकऱ्यांना शिंग आहेत ना, आहेत की नाही? बकऱ्यांना शिंग आहेत. काय फायदा आहे त्या शिंगायचा? कापू नाही टाकले तरी का बकरी मरते का? गायीला शिंग आहेत, काय फायदा आहे त्या शिंगाचा? कापलाही तरी गाय मरत नाही. पण मुख्य मुद्दा संरक्षणाचा आहे का. समजा गायींमध्ये भांडण झालं तर भांडणामध्ये ते आपला बचाव कोणत्या पद्धतीने करतील? सिंगांच्याच माध्यमाने करतील की नाही? किंवा गायीच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता जनावर त्यांच्या अंगावर आला आणि त्याला खाण्यासाठी वगैरे आला तर तशा वेळेस ते काय करतील? सिंगांचाच उपयोग करतील की नाही? तर निसर्गाच्या नियमांमध्ये काय झालेलं आहे, जनावरांना मग ते बारीक बारीक किडे, ते आता हे काळेसे किडे असतात बघा धुळी याच्यावर असले, त्याची अतिशय दुर्गंध अशी वास येते. मग कशामुळे ते दुर्गंध वास? त्याच्या मागे कारण असं आहे का, एखाद्या पालीनं किंवा सरड्यानं त्याला जर असं खाल्लं तर खाल्ल्यामुळे तो जो सेंट असतो तर तो सेंट, तो वास त्याला
आवडत नाही, त्याला नापसंत वाटते, त्याला तो चांगला नाही वाटत, तर तो काय करते, त्याला ओकून देते, म्हणजे असं टाकून देते बाहेर. जगला ना तो, वाचला ना तो. हे कशी आपली एक संरक्षण यंत्रणा आहे. मग आपल्याकडे कोणती संरक्षण यंत्रणा? आपल्याकडे बुद्धी नावाची संरक्षण यंत्रणा आहे. बुद्धीचा विकास आपला महत्वाचा आहे. मग तुमची बुद्धी तुम्ही झगडे करासाठी वापराल का? मतमतांतर करासाठी वापराल का? एकमेकांमध्ये वादविवाद वाढवण्यासाठी तुम्ही वापराल का? समाजामध्ये दुही पाडण्यासाठी तुम्ही वापराल का तुमची बुद्धी? मी समाजामध्ये दुही पाडू शकलो असतो, मी म्हणलं असतं, बाबासाहेबांनी म्हटलं बाबा ते बरोबर आहे, बाकीचं सगळं चूक आहे, टिकून त्रिपीठक तिकडं म्हणाले का? ते असं म्हणाले काही नाही, 1000 पुरावे देता आले असते या पुस्तकामधले. पण बुद्धीचा हा वापर झाला का? माझी बुद्धी मला काय सांगते की बाबा रे ठीक आहे ना, हा विषय लागेल आपल्याला. हे 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 बघा, एक सेकंद हा यार, हवा 5 दिवसीय ध्यान आणि धम्म शिबिराचा आजचा हा 3रा दिवस आहे. आणि या 3ऱ्या दिवसामध्ये आपण चित्ताशी संबंधित ध्यान आणि त्याबद्दलची जी माहिती आहे ती आपण प्राप्त केलेली आहे. आणि त्याला कसं समजून घ्यायचं हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. परंतु कालच्याही थोड्या वातावरणामुळे आपलं धम्मप्रवचन अर्धवट राहिलं होतं. त्याचप्रमाणे आजच्याही वातावरणामुळे आपला ध्यानाची जो सराव आहे, प्रॅक्टिस आहे, ती थोडी अर्धवटच राहिली होती. पण काही हरकत नाही. सर्वे धम्मा अनित्य, सर्व धम्म अनित्य आहे. परिवर्तन किंवा बदल हे येत राहतात, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. तर आपण चित्ताच्या संबंधाने काही माहिती घेतली, चित्ताचा जो स्वभाव आपण समजला की चित्त चंचल आहे, स्पंदन करणारा आहे, दुर्निवार्यं, लवकर ताब्यात येणार नाही. कारण चित्त हे आलंबनाला जाणते आणि आलंबनाला जाणत असल्यामुळे त्यावर चिंतन करते, मनन करते, म्हणून त्याला चित्त, मन अशाही प्रकारचा शब्द आपल्याला दिसतो. तर हा चित्ताचा जो स्वभाव आहे तो वेगवेगळ्या आलंबनाला जाणत असल्यामुळे ते चंचल असल्यासारखं वाटते. ज्याप्रमाणे पाण्याचा प्रवाह, आपण त्या पाण्याकडे टकलावून जर पाहत राहिलं तर आपल्याला वाटतं अरे पाणी तर सारखंच आहे, पण ऍक्च्युअल मध्ये तसं नाही आहे. ते पाणी असं येऊन निघून जाते पुढे, आणि दुसरं पाणी सारखंच असल्यामुळे आपल्याला भ्रम निर्माण होतो एक प्रकारे. किंवा दिव्याची ज्योत आहे, तर दिव्याच्या ज्योतीचं पण कसं आपल्याला वाटते, दिव्याची जी ज्योत आहे तर दिव्याच्या ज्योतीचं पण आपल्याला तसंच वाटते. असं वाटते का रे ती तर सारखीच आहे, कारण त्याचा जो गुणधर्म आहे तो तर सारखाच दिसते आपल्याला दिव्याच्या ज्योतीचा. परंतु ऍक्च्युअल मध्ये आपण पाहतो की दिव्याची ज्योत सुद्धा परिवर्तनशील आणि बदलणारी आहे. म्हणून तर वात संपत आहे, म्हणून तर तेही संपत आहे. त्याच्यासारखा आपला तो एक प्रकारचा भ्रम असतो की चित्त चंचल आहे. कशामुळे भ्रम असतो? कारण चित्तामध्ये वेगळे वेगळे विषय असल्यामुळे चित्त उत्पन्न होऊन नष्ट होत राहते, उत्पन्न होऊन नष्ट होत राहते, उत्पन्न होऊन नष्ट होत राहते. एक विषय आहे, एका विषयात चित्त उत्पन्न झालं, ते संपलं का दुसरा विषय पकडते, तिथे मग थोडा वेळ राहते. जसा एखादा बंदर, एखादा माकड एका फांदीवर राहते, दुसऱ्या फांदीवर जम घेते, तिसऱ्या फांदीवर जम घेते. त्यासारखं चित्त चंचल यासाठी म्हटलं जातं कारण ते वेगवेगळ्या विषयांना ग्रहण करते आणि वेगवेगळ्या विषयांमध्ये चिंतन करते, म्हणून त्याला चित्त चंचल आहे म्हटलं. तर भगवान तथागताने काय सांगितलेलं आहे की आरंभन बसेना चित्तस्थ एकाग्रता, चित्ताची जी एकाग्रता आहे, आरंभन बसेना चित्तस्थ एकाग्रता अविक्षेपण समाधी, तसं समाधीनं ज्ञानं होती, तसं ज्ञानेनं आसवाक्रियंती. म्हणून चित्ताच्या एकाग्रतेला महत्व आहे. भगवान बुद्धाने काय म्हटलं की आलंबनामध्ये जी चित्ताची एकाग्रता आहे, अविक्षेप आहे, त्याला समाधी म्हटलेलं आहे. आणि त्या समाधीमुळे काय होते, ज्ञान उत्पन्न होते, आणि त्या ज्ञानामुळे काय होते, आश्रम नष्ट होतात. त्याची लिंक आहे. आपण ज्ञानी का बनत नाही? कारण आपलं चित्त किंवा आपलं मन वेगवेगळ्या विषयांमध्ये थोड्या थोड्या वेळासाठी जाते आणि विषय पकडत राहते. त्याच्यामुळे एकाच विषयामध्ये आपलं चित्त एकाग्र नाही होत.
आणि चित्त एकाग्र होत नसल्यामुळे त्या विषयाचं आपल्याला ज्ञान नाही होत, आणि त्या विषयाचं ज्ञान न झाल्यामुळे त्या विषयाशी संबंधित जे आश्रव आहे किंवा दुःख निर्माण करणारे विषय आहे ते दूर नाही करता येत. पण एखादा विद्यार्थी आहे, तो समजा इकॉनॉमिक्स मध्ये MA करत आहे, तर तो काय करते, मग त्या इकॉनॉमिक्स या विषयामध्ये आपलं मन एकाग्र ठेवते किंवा लटकवून ठेवते तिथे. आजही तो इकॉनॉमिक्सचं पुस्तक वाचते, उद्याही वाचते, परवाही वाचते, निर्वाही वाचते. 2 वर्षापर्यंत तो इकॉनॉमिक्स हा विषय अभ्यासत राहते. ठीक आहे, वेगवेगळे विषय वाचत असेल, मायक्रो वाचत असेल, इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स वाचते, मॉनिटरी इकॉनॉमिक्स वाचते, इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स वाचत असेल, किंवा अनेक प्रकारचे इकॉनॉमिक्स जो त्याच्या सिलेबसचा भाग आहे तो वेगवेगळ्या अँगलने तो विषय तो वाचत असेल, अभ्यासत असेल, पण विषय तर एकच आहे ना. आणि त्याच्यामुळे मग 2 वर्षानंतर तो व्यक्ती त्या बाबतीमध्ये काय करू शकतो, आपलं मत मांडू शकतो. तो म्हणतो की इकॉनॉमिक्सच्या संदर्भामध्ये हे आपलं मत आहे किंवा अशा अशा प्रकारचं आपल्याकडे त्याचं ज्ञान आहे. आणि त्याच्यामुळे काय होते, आसवा खियंती, का त्या क्षेत्रामध्ये जे काही दुःख आहे, परेशानी आहे, प्रॉब्लेम्स आहेत ते तो व्यक्ती सॉल्व्ह करण्याचे उपाय सांगतो. जसं आपले इकॉनॉमिक्सचे क्षेत्रामधले महान असे व्यक्ती डॉक्टर अमर्त्य सेन, नाव तर सर्वांनी ऐकलं असेल. त्यांचे अनेक पुस्तक आहेत. आर्ग्युमेंटेटिव्ह इंडिया नावाचं त्यांचं एक अतिशय चांगलं गाजलेलं पुस्तक आहे. त्यांनी जस्टिसवर पण आधारित एक पुस्तक त्याने लिहिलेलं आहे. अनेक पुस्तकं अमर्त्य सेन यांचे आहेत. तर त्यांना नोबेल प्राइज भेटलं का नाही इकॉनॉमिक्स मध्ये? नाही का? नोबेल प्राइज भेटलं त्यांना, मोठं प्राइज भेटलं, जगाचं सर्वात श्रेष्ठ प्राइज आहे इकॉनॉमिक्सच्या क्षेत्रामध्ये त्यांना भेटलं. कारण कंटिन्युअसली त्यांचं मन, त्यांचा दिमाग तो एकाच गोष्टीमध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याला वेगवेगळ्या अँगलने ते समजून घेतात, हे करतात, म्हणून त्या क्षेत्रात ज्ञानी झाले. ज्ञानी झाल्यामुळे जगाची जी आर्थिक समस्या आहे, गरिबीची समस्या किंवा कोणती, तर त्या माणसाने उत्तरं लिहिली त्याच्या पुस्तकामध्ये, काही अशा अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो, असं होऊ शकलं की नाही. तर आपण भगवंताने काय सांगितलं आपल्याला, तुमचं चित्त, तुमचं मन एखाद्या विषयामध्ये जेव्हा एकाग्र होईल तेव्हा त्या विषयाचं तुम्हाला ज्ञान होईल. ज्ञान झाल्याच्या नंतर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये दुःख, परेशान्या, काय प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सोडवू शकाल. पण आपल्या बाबतीमध्ये काय होते, आपलं चित्त एखाद्या विषयामध्ये एकाग्र होत नाही, छोट्या छोट्या विषयावर एकाग्र होते, ते एका क्षणासाठी, थोड्या वेळासाठी होते, दुसरा विषय पकडते, मग तिसरा विषय पकडते, मग चौथा विषय पकडते. तर त्यामुळे आपल्याकडे कोणत्याच स्वरूपाचं ज्ञान उत्पन्न होत नाही. आपण ज्ञानी का नाही बनत, ते या गोष्टीसाठी आपण ज्ञानी नाही बनत. तर मग आपल्याला ज्ञानी बनायचं असेल तर मग आपल्या चित्ताची एकाग्रता त्या विषयामध्ये स्थिर पाहिजे. बाबासाहेबांचं आपण उदाहरण घेतो. बाबासाहेब इकॉनॉमिक्स होते, नाही का? त्यांचं बरेचसे थेसिस इकॉनॉमिक्सवर त्यांनी लिहिले. प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा त्यांचा मोठा गाजलेला ग्रंथ आहे. स्मॉल होल्डिंग्स अँड देअर रेमेडीज त्यावेळेस त्यांनी लिहिलं होतं. तर शेतीच्या संदर्भामध्ये त्याचे छोटे छोटे तुकडे शेतीचे असतात, तर त्याच्यामुळे ती कशी शेतकऱ्यांची समस्या आहे, हा उपाय बाबासाहेबांनी सांगितला होता. कारण ते अर्थतज्ञ बनले, कारण अर्थशास्त्रात संबंधित ते अभ्यास करणारे होते. सेलिकमन सारखे, एडविन कॅनिन सारखे त्यांचे गुरु होते, अर्थतज्ञ होते ते लोक. त्यांच्या व्याख्या आपल्याला अर्थशास्त्र पुस्तकामध्ये दिसून पडतात. त्यांच्या सानिध्यातही ते राहिले होते, अभ्यासही केला होता, म्हणून अर्थशास्त्राबद्दल ते त्यांची मतं मांडू शकले त्यांच्या पुस्तकांमध्ये. पण त्याचं मन अभ्यासच नसतं केलं की त्याच्यात एकाग्र ज्ञान नसतं झालं. ज्ञान नसतं त्याने प्रॉब्लेम ऑफ रुपी सारखा मोठा ग्रंथ लिहिला नसता. बरोबर आहे का नाही? तर म्हणून आपण हे समजायचं, जाणायचं की आपल्या चित्ताच्या विकारांना किंवा चंचलतेला आपण तेव्हा दूर करू शकतो जेव्हा आपण एखाद्या विषयामध्ये एकाग्र होतो किंवा एखादा विषय आपण समजून घेण्यासाठी तयार होतो, त्या विषयामध्ये लागून राहतो. कोणताही विषय तुमचा असू द्या, एकाग्रतेशिवाय शक्य नाही, नाही का? तुमचं मन त्याच्यात असलं पाहिजे. तुम्ही कोणतंही छोटं मोठं काम घ्या, साधं शेतीच्या कामामध्ये एखाद्याला काही काम करा शेतीमध्ये, तर त्याचंही मन जर समजा त्या विषयामध्ये असेल तर ते काम बरोबर होईल. पण त्याचं मन जर त्याच्यात नसेल, दुसरंच काहीतरी तो विचार करत बसला, दुसरंच काहीतरी त्याला आठवलं, तिथून तो निघूनच गेला अर्धवट ठेवून, तर ते काम मागे लांबणीवर पडेल. बरोबर आहे का नाही? म्हणजे चित्ताच्या एकाग्रतेचा संबंध आपल्या कामांशी आहे, आपल्या ज्ञानाशी आहे. तेव्हा आपल्याला त्या त्या क्षेत्राचा लाभ किंवा फायदा जो आहे तो होतो. ठीक आहे, तर हे आपण काय करायचं, समजून घ्यायचं, लक्षात ठेवायचं. तर ठीक आहे, आपल्या चित्तानुपसनेच्या संदर्भात किंवा चित्ताच्या संदर्भामध्ये आपण तसंही मगाशी सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे. पण आता आपण थोडंसं प्रॅक्टिकल अँगलने त्याची माहिती थोडीशी घेतली होती. तर आपला जो विषय आहे संध्याकाळच्या प्रवचनाचा जो आपण विषय ठेवला तो म्हणजे
बाबासाहेब आंबेडकरांचं जे बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ आहे, तर त्या ग्रंथामध्ये जे 4 प्रश्न बाबासाहेबांनी सांगितले होते, तर त्याच्यावर साधारण चर्चेसाठी ते घेतले पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. तर आपण त्याच्यावर एक साधारण चर्चा करत आहोत आणि बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने शब्दांचा उच्चार केलेला आहे, तर त्यानुसार त्या गोष्टी समजण्याचा प्रयत्न करतात. तर त्यापैकी आपण गृहत्यागाच्या संबंधातली जी काही माहिती आहे, त्याला कशा प्रकारे बुद्धिवादी पद्धतीने समजून घ्यायचं ते आपण सविस्तर अशी त्याची माहिती घेतलेली आहे. आणि काल आपण जो दुसरा प्रश्न जो बाबासाहेबांनी विचारलेला आहे, तो प्रश्न आहे 4 आर्य सत्याच्या बाबतीतला, आणि तो प्रश्न आपण काल समजून घेतला होता. आता अनेक जे स्वतःला अभ्यासक समजणारे काही लोक आहेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की 2च आर्य सत्य आहे बाबा, आम्ही 2च आर्य सत्य मानतो आणि आम्ही जे काही पारंपरिक 4 आर्य सत्य भगवान बुद्धाने शिकवलेले किंवा सांगितलेले आहेत, तर ते आम्ही काही मानणार नाही आणि आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही. तर अशा पद्धतीची एक जी भूमिका आहे ती लोकांनी घेतल्याचं आपल्याला दिसते. ते त्यांच्या भाषणांमध्येही तसं बोलतात, काही लोक पुस्तकही लिहितात. तर मी काल सांगत होतो की आपल्याकडे बुद्धी आहे, त्या बुद्धीचा सदुपयोग झाला पाहिजे. त्या बुद्धीचा दुरुपयोग जर आपण करत असू तर काही फायदा नाही त्या गोष्टीला. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्ण जगामध्ये बुद्ध धर्म अनेक देशांमध्ये आहे, आणि बाबासाहेबांनी जेव्हा बुद्ध धर्म स्वीकारला होता तेव्हा बाबासाहेबांनी हे स्पष्टपणे सांगितलं होतं की आपल्या बौद्ध लोकांची जनसंख्या कमी असल्यामुळे या देशामध्ये अन्य धर्मीयांची फारशी आपल्याला मदत भेटणार नाही, कारण आपण त्या दृष्टीनं अल्पसंख्या. परंतु विदेशामध्ये मात्र बौद्ध लोक आहेत, तर आपल्याला त्या देशातल्या बौद्ध लोकांचा संपर्क आपला वाढला पाहिजे आणि त्या देशातल्या बौद्ध लोकांच्या ज्ञानाचा म्हणा किंवा त्यांच्या संपत्तीचा म्हणा किंवा त्यांच्या अन्य कोणत्या मदतीचा आपण उपयोग केला तर आपल्या समाजाचं नक्कीच भलं होईल. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये ब्रह्मदेशामध्ये गेल्यानंतर, श्रीलंकेमध्ये गेल्यानंतर त्या बुद्धांना आवाहन केलं होतं. इतकेच नाही तर दलाई लामाजी हे त्यावेळेस वयाने कमी होते, आता त्यांचं वय खूप वाढलेलं आहे. तर जेव्हा दलाई लामाजी यांनी बाबासाहेबांची जेव्हा भेट झाली होती तर त्याही वेळेस बाबासाहेब म्हणाले की आमच्या लोकांना तुम्ही किमान त्रिशरण पंचशील तरी शिकवा, कारण बुद्ध धर्म होताच नाही ना आपल्याकडे तेव्हा. तर त्यांची अपेक्षा होती. 1954ला देहूरोडला जेव्हा बाबासाहेबांनी बुद्ध मूर्तीची स्थापना केली तर नवलाची बाब ही आहे की ती मूर्ती ब्रह्मदेशातून आणली होती नंबर 1, पण त्या मूर्तीला काचाचं आवरण लावलेलं होतं. कशामुळे? आज आपल्या मूर्तीला काचाचं आवरण नाही आहे, पण बाबासाहेबांनी ते लावलं, कारण त्यांना माहित होतं का आमची जनसमाज हा आजपर्यंत देवी देवतांना पूजाच करणारा जनसमाज आहे, तर तो भगवान बुद्धाला काय ते टिके टुके लावून टाकाल, काही सांगता येत नाही त्यांचं. म्हणून एक सुरक्षा म्हणून ते कवच लावलं. आणि त्या बुद्ध मूर्तीची स्थापना हे व्हिएतनामी जे भिक्षू आहेत, महायान भिक्षू आहेत, त्यांच्या माध्यमाने करून घेतली होती, दुसऱ्या देशातल्या पंडितीकडून करून घेतली होती. तर बाबासाहेबांचं विजन काय होतं की आपला हा भारतातला बौद्ध समाज जो अल्पसंख्य आहे, वर्षानुवर्ष पीडित राहिलेला आहे, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे, आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे, राजकीय दृष्ट्या मागासलेला आहे, कुठे नाही कुठे कधी नाही कधी महिलांवर अत्याचार होतात, कुठे नाही कुठे कधी नाही कधी या समाजातल्या माणसांना, तरुण मुलांना मारहाण केली जाते धर्माच्या नावाने किंवा काय. तर अशा सिच्युएशन मध्ये तुमच्या पाठीशी उभं कोण राहील? मग उभं तर तोच माणूस राहील, बौद्ध समाज जो आहे तो माणूस उभा राहील. तर ही एक त्यावेळीची अपेक्षा बाबासाहेबांची होती. तर म्हणून आपण या दृष्टीने विचार केला पाहिजे की आपल्याला बुद्ध धर्माला जोडणारा जो दुवा आहे तर ते बुद्धाचं तत्वज्ञान आहे. आणि जर समजा आपण असे मत मांडायला लागलो की बाबासाहेबांनी 2च आर्य सत्य सांगितले, 4 सांगितलेच नाही, नाही का, बाबासाहेबांनी आम्हाला शाक्य आणि कोलियांच्या भांडणाचंच सांगितलं तेच आम्ही मानतो, बाकीचं आम्ही पारंपरिक मानतच नाही. तर या प्रकारचे वक्तव्य जर आपण वापरायला लागलो, या प्रकारच्या गोष्टी जर जनमानसामध्ये रुजवायला लागलो, तर जो विदेशात राहणारा जो बौद्ध व्यक्ती आहे, श्रीलंकेचा म्हणा, ब्रह्मदेशाचा म्हणा किंवा बाकीच्या देशातला, तर तो तुमच्याशी मैत्री ठेवल का? तो तुम्हाला मदत तरी करेल का? तो का म्हणाल का हे बुद्धाला मानणारेच लोक नाही आहेत बाबा, भगवान बुद्धाच्या मूलभूत शिकवणुकी ज्या आहेत तर त्या मूलभूत शिकवणुकीच हे लोक मानणारे नाही आहेत. किती मोठी अडचण निर्माण होईल आपल्या बाबतीमध्ये.
आणि 70 वर्ष आपल्याला जरी झाले असले म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये, तर आपल्या समोरच्या त्या अडचणी ज्या आहेत त्या तशाच आहेत. कशामुळे तशाच अडचणी आहेत? कारण अजूनही ते विदेशातले बौद्ध लोक आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी किंवा अन्य प्रकारच्या गोष्टींसाठी कुठल्याही प्रकारची मदत करत नाही आहेत. आपल्याला करत आहेत का? कुठे करत आहेत? मूर्त्या देत आहेत. मूर्त्यांनी काय होईल? जेव्हा थायलंडचं डेलिगेशन एकदा नागपूरमध्ये आलं होतं, तर तेव्हा आमचे खोब्रागडे सर आहेत, ते म्हणाले सर असं असं आहे, तुम्ही या. तर मग मी गेलो ते मीटिंगमध्ये. त्या मीटिंगमध्ये गेल्यानंतर ते म्हटले का तुम्ही काहीतरी सांगा या लोकांना थायलंडच्या काय भारतात काय करता येईल बाबा. तर तेव्हा मी त्यांना सांगितलं का जेवढा खर्च म्हणलं तुम्ही मूर्त्या निर्माण करण्यावर करता, तर त्याच्यात थोडासा खर्च म्हणला आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी करा. थोडेसे हॉस्पिटल्स किंवा दवाखाने निर्माण करून आमच्या लोकांच्या आरोग्यासाठी करा. हे म्हणलं आमच्यासाठी जास्त फायद्याचं राहील, आमच्या कल्याणाचं राहील. मूर्त्यांचं काय करून म्हणलं आम्ही? आमचा अख्खा समाज म्हणलं मूर्तीपूजा करण्यामध्ये वाया गेला म्हणलं हजारो वर्षापासून, नाही का? आणि देशातला अन्य समाजही मूर्तीपूजा करून वाया जात आहे म्हणलं. करून काय म्हटलं आम्ही या गोष्टींचं? तुम्ही तुमचा संपत्ती, तुमचा पैसा म्हणलं या गोष्टीसाठी खर्च करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पैसा जर असा कन्वर्ट केला तर आम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल म्हटलं. अदरवाईज आम्हाला काय फायदा नाही म्हणलं त्याचा. तर आता तुम्हाला कदाचित माझं हे मत डिफरंट वाटेल, वेगळं वाटेल का? हे असं कसं काय बाबा, मूर्ती तर आवश्यक आहे. अरे आवश्यक आहे तर आपणही बनवू शकतो ना, आपणही मांडू शकतो, ते काय मोठी गोष्ट आहे. पण जो खर्च त्यांचा लाखो मूर्त्यांवर खर्च करतात, तर पैसा तर खर्चच होत आहे त्यांचा. मग तोच पैसा आमच्या समाजात उत्थानासाठी जर वापरला तर चांगली बाब होईल की नाही? तर अशा पद्धतीचं मी त्यांना थोडंसं स्टेटमेंट सांगितलं. पण या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये ते लोक तयार नाही आहेत. का तयार नाही आहे? कारण आपण त्यांना बुद्ध धर्माची जी आपली वाटचाल आहे तर ती आपण त्या पद्धतीने सांगतही नाही, त्यांना तसं कन्व्हिन्सही करत नाही. आणि मग काही काही लोक तिथे जातात आणि मग तिथे त्यांच्यासोबत वाद करतात, विदेशी भिक्षूंसोबत वगैरे, किंवा त्या सगळे लोक नाही नाही आम्ही हे मानतच नाही, आम्हाला हे असं पाहिजे तसं पाहिजे. त्याच्यामुळे ते लोक दुखावले जातात. तर विदेशी बौद्धांचं आणि आपल्या बौद्धांचं जे एक संगनमत व्हायला पाहिजे ते तत्वज्ञानाच्या भरोशावर होईल. ते आपल्याला हेल्प आणि मदत तत्वज्ञानाच्या भरोशावरच करतील. तर त्याच्यामुळे आपल्याला याच्या संदर्भामध्ये विचार करणं खूप गरजेचं आहे. तर 4 आर्य सत्य ही भगवान तथागतांची मूलभूत शिकवण आहे आणि ती शिकवण आपल्याला माहित असली पाहिजे. आता प्रश्न असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रश्न विचारला या ठिकाणी 4 आर्य सत्याच्या बाबतीतला, तर तो प्रश्न काही 2 आर्य सत्याचा नाही आहे किंवा 4 आर्य सत्याचा नाही आहे. तर बाबासाहेब काय म्हणतात की या आर्य सत्याच्या शिकवणुकीमुळे बुद्धाच्या धम्माला लोक निराशावादी समजतात. काय म्हटलेलं आहे वाक्य? निराशावादी समजतात. बुद्ध धम्माला निराशावादी समजतात. तर आपण हे पटवून दिलं पाहिजे लोकांना का बुद्धाचा धम्म निराशावादी नाही आहे. बरोबर आहे का नाही? मग हे करणं कर्तव्य आहे ना आपलं. निराशावादी बुद्ध धम्म नाही आहे हे पटवून द्यायचं बाबासाहेब सांगत आहेत की लोकांना तुम्ही हे पटवून दिलं पाहिजे का बुद्ध धम्म निराशावादी नाही, बुद्ध धम्म आशावादी आहे, तो होप देणार आहे. मग बाबासाहेबांनी काय केलं, या ग्रंथामध्ये 2 महत्वाची उदाहरणं दिले. कोणते? तर बाबासाहेब म्हणतात की कपिल मुनी जे होते शांत तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानात सुद्धा दुःखाची संकल्पना मान्य केली. ते म्हणले का दुःख आहे. मग ते दुःख आहे असा कपिल मुनी म्हणाला किंवा दुःख आहे असं सांख्य तत्वज्ञान म्हणलं, तर त्या दुःख आहे म्हणणाऱ्या सांख्य तत्वज्ञानाला कोणी निराशावादी काय म्हणलं? म्हणजे असं मत मांडलं बाबासाहेबांनी. त्यांना का निराशावादी नाही म्हटलं तुम्ही? किंवा कार्ल मार्क्सने सुद्धा शोषण होत आहे बाबा लोकांचं, नाही का? शोषण होत आहे लोकांचं, आर्थिक पातळीवर शोषण होत आहे लोकांचं, असं कार्ल मार्क्स सुद्धा बोलले. मग कार्ल मार्क्सला सुद्धा कोणी निराशावादी नाही म्हटलं. मग भगवान बुद्धाला तुम्ही निराशावादी कसे काय म्हणू शकता? असं बाबासाहेबांनी प्रश्न विचारला. आणि बाबासाहेब स्पष्ट शब्दामध्ये सांगतात की बुद्धाचा धम्म हा निराशावादी नाही, कारण बुद्धाचा धम्म केवळ दुःखाबद्दल बोलत नाही, नाही का? केवळ दुःखाबद्दल बोलत नाही का सगळं दुःखमय आहे, सगळं दुःखमय आहे. जरी ते सुरुवातीला बाबासाहेबांनी लिहिलं की बाबा रे हा आता बुद्धाच्या शिकवणुकीवर घावच घालत आहे हा सिद्धांत, का जन्मही दुःख आहे बाबा, मरणही दुःख आहे, व्याधीही दुःख आहे, सर्वच दुःख आहे, असं म्हटल्यानंतर लोकांना आशा राहणार नाही का दुःखाबद्दल बोलतायत. परंतु बाबासाहेब म्हणतात की भगवान बुद्धांचा धम्म हा जसा दुःखावर सांगतो
तर बुद्धाचा धम्म हा दुःखाच्या मुक्तीवर पण सांगतो आणि दुःखाच्या मुक्तीवर तो उपदेश करत असल्यामुळे त्याला निराशावादी म्हणता येणार नाही. आता या प्रश्नाचं जे उत्तर आहे, जे दुसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते याच ग्रंथाच्या जे पहिलं प्रवचन दिलेलं आहे आपल्या पंचवर्गीय भिक्षूंना, तर त्या प्रवचनाच्या शेवटी हेच तर वाक्य दिलेलं आहे की तुम्हाला असं वाटण्याची शक्यता आहे की हा धम्म निराशावादी आहे, परंतु तसे समजता कामा नये. कारण हा धम्म दुःखाचं अस्तित्व मान्य करतो, तसंच तो दुःखाच्या मुक्तीचं अस्तित्व मान्य करतो. मग आता याच्यात काय झालं, दोनच गोष्टी आल्या ना, दुःख आलं, दुःखाची मुक्ती, दोनच शब्द आले. मग हे दोनच शब्द त्या ठिकाणी आल्यामुळे काही अभ्यासकांनी अशा प्रकारचं मत आणि अशा प्रकारची धारणा बनवली की बुद्धाचा धम्म किंवा हे मत दोनच आर्य सत्य सांगते, चार आर्य सत्य सांगत नाही. आणि म्हणून चार आर्य सत्य जो कोणी सांगत असेल परंपरेनुसार, परंपरावादी माणूस, तर तो काय आंबेडकरवादी नाही. म्हणजे स्वतःच्या नाशा असते. सेक्चिल्ली होते लोक. सेक्चिल्लीची गोष्ट माहिती आहे तुम्हाला? जिस डाल पर बैठा था उसी डाल को काट रहा था. एका माणसाने म्हणे तारे म्हणे तू पडते म्हणे, आता तुझं काही खरं नाही म्हणे. तो म्हणला अरे असा कसा पडतो? पडल्या धावत गेला त्या माणसाकडे. अरे म्हणे तुझं बिलकुल भविष्य कथन बरोबर ठरलं म्हणे, मी पडलो म्हणे. अरे कोणालाही समजलं म्हणे, ज्या बांधीवर चुपत आहे ती बांधी कापत आहे, कोणालाही समजत. तशासारखा हा प्रकार आहे. सेक्चिल्ली मध्ये या लोकांमध्ये काही फरक नाही. म्हणून माझं नेहमी सांगणं राहते, तुम्ही धम्माचा अभ्यास प्रामाणिकपणे करा, मन लावून करा. आपल्याच मतानं तुक्के मारू नका, नाही का? इथे तुक्के मारण्याला जागा नाही. भगवान तथागताच्या धम्मामध्ये त्रिपिटक नावाचा जो विषय आहे, त्यामध्ये सुत्त आहे, विनय आहे, अभिधम्म आहे की नाही? तर तुम्ही पहिले ते सांगोपांग अभ्यास करा ना, ते वाचा ना. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबांनी वापरलेले शब्द काय आहे आणि त्याचे अर्थ कुठे लावलेले आहेत, कसे लावलेले आहेत, हे तर आपल्याला पाहावं लागेल की नाही पहिले. तर जसं लोक म्हणतात की नाही दोनच आर्य सत्य सांगले, चार आर्य सत्य काय आम्ही मान्य करत नाही, आम्हाला ते काय पसंत नाही. बाबासाहेबांनी सांगितलं दुःख आहे आणि दुःखाची मुक्ती आहे, बस संपला. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की समजा दुःख आहे आणि दुःखाची मुक्ती आहे, मग हे बाबासाहेब आंबेडकरांनीच तृष्णा त्याग म्हणजे धम्म असं कशाला लिहिलं? तो तर लिहायलाच नाही पाहिजे होता विषय. निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म आहे, तो विषय कशाला लिहिला? म्हणजे आपण विचार नाही करत त्या गोष्टींचा. आता आपल्याला काय करावं लागल, हे दोन आर्य सत्य आणि चार आर्य सत्य याची थोडीशी माहिती घ्यायला लागेल आपल्याला. तर जेव्हा विषय येते दोन आर्य सत्याचा, तर भगवान तथागतांनी दोन आर्य सांगितलेली आहे. दोन आर्य सत्य भगवान बुद्धाने सांगितली आणि चारही आर्य सत्य भगवान बुद्धाने सांगितली. ती त्यांची मांडणी आहे, ती त्यांची शिकवण्याची पद्धत आहे. जसं द्वैतानुपස්සना नावाचं जे एक सूत्र आहे संयुक्त आपल्या सुत्त निपातामध्ये, तर त्याच्यामध्ये तर भगवान बुद्धांनी दोनच आर्य सत्य सांगितले, नाही का? दुःख आहे म्हणे, दुःखाची मुक्ती आहे म्हणे. म्हणजे मग बाबासाहेबांनी वापरलेलं वाक्य त्रिपिटकात आहे की नाही? आहे ना त्रिपिटकात. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता आम्हाला ते मान्यच नाही? शैली आहे ती सांगायची. किंवा संयुक्त निकायाच्या सत्य संयुक्त नावाचं जे एक हे आहे म्हणजे वर्ग आहे, त्या सत्य संयुक्तामध्ये सुद्धा भगवान तथागतांनी अशीच प्रकारची मांडणी केली का भिक्षूंनो, मी काय शिकवतो? मी दुःख आहे हे शिकवतो आणि दुःखाची मुक्ती आहे मी हे शिकवतो. तिथे दोनच गोष्टी भगवान बुद्धांनी सांगितल्या. मग आपल्याला हे दिसते ना का जसं दोन सत्याबद्दल उल्लेख दिसत आहे आपल्याला त्या सूत्रामध्ये की भिक्षूंनो दुःख आणि दुःखाची मुक्ती हेच माझी शिकवण आहे. मग ते वाक्य बाबासाहेब आंबेडकरांनी कुठून घेतलेलं आहे? संयुक्त निकायाच्या सत्य संयुक्तामधलं ते वाक्य घेतलेलं आहे. मग त्रिपिटकातलं आहे का त्रिपिटकाच्या बाहेरचं आहे? त्रिपिटकातलंच तर आहे ना, त्याचा आधार तर त्रिपिटकच आहे. मग आता त्याची जी मांडणी आहे आपल्या याच्यामध्ये त्रिपिटकात ती कशी आहे? दोन प्रकार त्याची मांडणी आहे. एक म्हणजे त्याला प्रवृत्ती सत्य म्हणतात आणि त्याला निवृत्ती सत्य म्हणतात. त्याची मांडणी अशी आहे, प्रवृत्ती सत्य, निवृत्ती सत्य. प्रवृत्ती म्हणजे काय? प्रवृत्त होणे, उत्पन्न होणे, निर्माण होणे, त्याला प्रवृत्ती म्हणतात. आणि निवृत्ती म्हणजे काय? निरोध होणे, नाश होणे, त्याला निवृत्ती म्हणतात. आपण काय याचं निवृत्ती वेतन आहे, हा माणूस निवृत्त झाला,
असे शब्द जे आपण वापरतो. निवृत्त म्हणजे काय, त्याचा जो कार्यकाल होता तो संपला बाबा, आता नाश झाला, तो खतम झाला, तो सत्व, तसा तो अर्थ आहे. मग त्याच्यामध्ये दोन प्रकारे विभागणी आहे, दुःख आणि दुःख समुदय. ठीक आहे, हे दोन शब्द एकत्र घेतलेले आहे, दुःख दुःख समुदय. आणि निवृत्ती सत्यामध्ये दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी पटिपत हे दोन सत्य घेतलेले आहेत. सत्य दोनच सांगितलेले आहेत, प्रवृत्ती सत्य, निवृत्ती सत्य. पण त्याची विभागणी करताना शेवटी 4 आर्य सत्यामध्ये विभागणी झालेली आहे. मग याच्या मागाचं काय कारण आहे, तर याच्या मागाचं कारण स्पष्ट आहे की दुःख नावाची जी गोष्ट आहे तर ती वास्तविक पाहता बाय प्रोडक्ट आहे. म्हणजे समुदय आहे म्हणून दुःख आहे, समुदय नसेल तर दुःख राहणार नाही. कारण आहे ना त्याचं दुःखाचं, म्हणून ते दुःख आहे. कारण नसेल तर दुःख राहणार नाही. आणि निरोध आणि निरोधाच्या मार्गामध्ये सुद्धा मार्ग आहे म्हणून निरोध आहे. तर वास्तविक पाहता विचार जर आपण जर केला तर दुःख आणि दुःख निरोध या दोन्ही गोष्टी बाय प्रोडक्ट आहेत. काय आहेत त्या? बाय प्रोडक्ट आहेत. ऍक्च्युली त्याचं काय अस्तित्व नाही. अस्तित्व दोनच गोष्टीचं आहे, ते म्हणजे दुःखाचं समुदय, त्याचं कारण, दुःख निर्माण करण्याची कारण, हेतू प्रत्यय, त्या गोष्टी आहेत. आणि त्या हेतू प्रत्ययांचा नाश करण्यासाठी भगवान बुद्धांनी दिलेली शिकवण हा विषय आहे. तर या अर्थाने आपण जर विचार केला तर ठीक आहे, 2 आर्य सत्य आहे, काय फरक पडला? तुम्ही 2 म्हणा का 4 म्हणा, उद्देश तर एकच आहे ना, दुःखमुक्ती. वाद करायचा विषय आहे का तो? विवाद करण्याचा विषय आहे का? मतमतांतराचा विषय आहे का? म्हणजे पारंपरिक त्रिपिटक जे आहे, एवढ्या 2500 वर्षापासून लोकांनी त्याला टिकवून ठेवलं, जतन करून ठेवलं, एवढ्या संगीत्या झाल्या नाही का, प्रत्येक शब्दाने शब्द त्याचा जतन करून ठेवला लोकांनी. काही तर त्याच्यामध्ये तथ्य आहे म्हणून जतन केला. 2500 वर्ष म्हणजे किती मोठा कालावधी असतो. त्या कालावधीमध्ये किती परिवर्तन आले, किती राजे महाराजे बदलले, अनेक प्रकारच्या गोष्टी बदलल्या, तरी भिक्षू लोकांनी आणि काही सुज्ञ शहाण्या उपासक लोकांनी त्या गोष्टीची जतन करून ठेवलं. त्याच्यामध्ये गोष्टी आहेत सगळ्या. म्हणून आपण हे जाणलं पाहिजे की 2 आर्य सत्य जरी म्हटलं तरी ते त्रिपिटकातल्या सूत्रांमध्ये आलेलं आहे. आणि तुम्ही 4 आर्य सत्य जरी म्हणलं तरी ते त्रिपिटकातल्या सूत्रांमध्ये आलेलं आहे. बाबासाहेबांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की या सिद्धांतामुळे लोक असे म्हणतात की धम्म निराशावादी आहे. परंतु आपण हे समजावून सांगितलं पाहिजे की बुद्ध धम्म निराशावादी नाही, कारण तो दुःखमुक्तीचा मार्ग सुद्धा सांगतो. म्हणजे आपल्याला पटवून द्यायचं आहे लोकांना का तो निराशावादी नाही आहे. आणि बाबासाहेबांनी काय केलं, या ग्रंथामध्ये ती गोष्ट पटवून दिलेली आहे पहिल्याच प्रवचनामध्ये. तिथे शेवटी बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की जर बुद्धाचा धम्म किंवा भगवंताने केवळ दुःखावर भाष्य केलं असतं आणि त्याच्या मुक्तीबद्दल बोलले नसते तर तो धम्म निराशावादी ठरला असता. परंतु भगवान तथागतांनी तसं केलेलं नाही. दुःखाबद्दल ते नक्कीच बोलले, परंतु दुःखाच्या मुक्तीबद्दल पण ते बोलले. हे पटवून द्यायची जबाबदारी आपली आहे, विरोधकांना पटवून द्यायची जबाबदारी आहे. पुस्तकं लिहून किंवा भाषण करून आपल्याच लोकांना कन्फ्युज करायसाठी सांगितलेले वाक्य आहेत का ते? तसे नाही आहेत. त्या काळामध्ये कसं झालं, आता इंग्रजांचं राज्य होतं आणि त्रिपिटक तर होतच नाही आपल्या भारतामध्ये. मग त्यावेळेस नव्याने काही लोकांनी एज्युकेशन म्हणजे प्रशिक्षण काय म्हणतो आपण, अभ्यास करणं सुरू केलं. त्यामध्ये रिस डेव्हिस सारखे जे लोक होते, त्यांची पत्नी होती, किंवा ओल्डनबर्ग होते, आय.बी. हॉर्नर होते, अशा काही लोकांनी काय केलं, त्रिपिटकाचा अभ्यास करणं सुरू केलं. पाली भाषा शिकली, त्याच्यावर डिक्शनरी व्याकरणची पुस्तकं लिहिली, त्याचे अनुवाद करणं सुरू केले. श्रीलंकेच्या बऱ्याचशा भिक्षू लोकांनी त्यावेळेस रिस डेव्हिस यांना पालिटेक सोसायटी स्थापन करायला मदत केली होती. जसा मॅक्स मुलर सारखे जे काही लोक होते ज्यांनी संस्कृत ग्रंथांवर अभ्यास करून त्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद करण्याचं जे कार्य आहे ते केलं होतं. म्हणजे जे ईस्टर्न बुक जे आहेत, सॅक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट ज्याला आपण म्हणतो, ईस्ट म्हणजे सॅक्रेड बुक ऑफ द ईस्ट, याची जी एक सिरीज मॅक्स मुलरने निर्माण केली होती. त्याच्यामध्ये चीनमधील काही पवित्र पुस्तकं, भारतातील काही पवित्र पुस्तकं, मग बुद्ध धर्माचे, जैन धर्माचे, हिंदू धर्माचे, सगळ्या गोष्टींचा अभ्यास ते लोक, इंग्रज लोक करून त्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद करत होते त्या काळामध्ये. आता ते ऍक्च्युली ते लोक कोण होते? ते सगळे इंग्रज होते, ख्रिश्चन मेंटॅलिटी मधले होते ना, ते विदेशातले लोक होते. भारतीय परंपरा, रीतिरिवाज, अनेक गोष्टी त्यांना काही त्या माहित नव्हत्या. ज्या त्यांना जशा दिसल्या तशा त्या लोकांनी बिचाऱ्यांनी तिथे अनुवादित केल्या किंवा त्याच्यावर काही भाष्य लिहिले, त्याच्यावर काही आपली मतं मांडली. तर त्या काळामध्ये काही इंग्रज लोक जे लेखक होते
तर त्यांनी अशा प्रकारचं मत मांडलं की बाबा रे, हा धम्म निराशावादी आहे, बुद्ध धम्म, कारण तो दुःखाबद्दल बोलतो. तर ते जे मत आहे त्या काळातल्या त्या लोकांनी मांडलेलं, तर बाबासाहेब त्या काळातल्या लोकांच्या पुस्तकांचा अभ्यास करणारे होते, ग्रंथांचा अभ्यास करणारे होते, आणि त्यांना ते त्यांच्या साहित्यामध्ये अभ्यासताना आढळलं, आणि त्यांना वाटलं का हे लोक विदेशात जाऊन या प्रकारे प्रचार आणि प्रसार साहित्यामधून करत आहेत की बुद्धाचा धम्म तर निराशावादी धम्म आहे बाबा, आणि तो धम्म ऍक्सेप्ट करून आपलं काय होणार आहे. तर म्हणून बाबासाहेबांनी हे मत मांडलं त्या ठिकाणी की बाबा रे, बुद्ध धम्म हा निराशावादी आहे नाही, तो आशावादी आहे, तो दुःखमुक्तीचा मार्ग शिकवणार. मग हे आपल्याला त्याची भूमिका लक्षात घ्यायला लागेल ना, का हे मत बाबासाहेबांनी का लिहिलं बाबा, कुठून लिहिलं. तर 4 आर्य सत्य हा बुद्धच्या धम्माचा काय आहे, महत्वाचा सिद्धांत आहे, मूलभूत सिद्धांत आहे. त्याची शिकवण, त्याची सुरुवात 4 आर्य सत्यापासून आहे. तर आता आपण 2 आर्य सत्याचा जो त्रिपिटकाच्या सूत्रांमध्ये जो उल्लेख आहे तो आपण समजून घेतला, त्याचा अर्थही आपण समजून घेतला, आणि ते बाबासाहेबांनी कुठे लिहिलेलं आहे ते आपण समजून घेतलं. तो धम्म निराशावादी नाही, धम्म आशावादी आहे, हे आपण समजून घेतलं. तर 4 आर्य सत्याबद्दल थोडीशी माहिती आपण घेऊया, कारण 4 आर्य सत्याच्या संबंधामध्ये आपल्याकडे अगदी पुस्तक आहे अवेलेबल, ते तुम्ही विकत घेऊन वाचा. चांगलं पुस्तक आहे, ते थोडं शरीरशास्त्रीय दृष्टिकोनातून ते लिहिलेलं पुस्तक आहे. तर 4 आर्य सत्य हा भगवान तथागतांनी दिलेला पहिला उपदेश आहे, ज्याला म्हटलेला आहे धम्म चक्क पवत्तन सूत्र. बरोबर आहे का नाही. आणि हा जो उपदेश आहे, हा उपदेश आपल्याला अगदी विनय पिटकामध्ये जे बोधिवग्ग आहे त्याच्यामध्ये दिसतो. त्याचप्रमाणे संयुक्त निकायामध्येही त्याचा उल्लेख आहे. तर या 4 आर्य सत्यामध्ये आपल्याला माहिती आहे की भगवान तथागताने जेव्हा बोधी प्राप्त केली, बुद्धत्वाचा लाभ केला, बुद्धत्वाचा लाभ म्हणजे प्रतित्य समुत्पाद जेव्हा जाणला, धम्म जेव्हा जाणला, तर त्यावेळेस कुठल्याही माणसाची हे एक प्रवृत्ती आहे. ती प्रवृत्ती तुम्हाला कदाचित माहित आहे की माहित नाही, परंतु विद्वान माणसाची एक प्रवृत्ती असते. जो ओरिजिनल विद्वान आहे त्याची, बरं हे तुम्ही डुप्लिकेट विद्वानाचं नका सांगू, त्यांची प्रवृत्ती मला नाही माहिती कधी असते, पण ओरिजिनल विद्वानाची प्रवृत्ती सांगत आहोत. तर त्यांच्याकडे प्रश्न असा असते की एखादा सिद्धांत किंवा एखादं नॉलेज जर त्यांना उत्पन्न झालं असेल, पण त्या नॉलेजला प्रूव्ह करणं किंवा सिद्ध करणं ही त्यांच्या समोरची मोठी समस्या असते. हे लक्षात आलं तुम्हाला मी काय वाक्य बोललो तर. त्यांची ही फार मोठी गंभीर समस्या ही असते त्यांच्या समोर. ज्ञान प्राप्त होणे ही समस्या त्यांच्या समोर नाही राहत, त्या ज्ञानाचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, त्या ज्ञानाला लागू कसं करायचं, ही समस्या त्यांच्या समोर मोठी खतरनाक असते. जसं एक्झाम्पल घेऊ आपण, उदाहरण घेऊ तुम्हाला लक्षात येण्यासाठी, की आपल्या देशामध्ये रामानुजन नावाचे गणितज्ञ झाले नाही का. ते अतिशय लहान वयामध्ये मरण पावले, लंडन मध्ये राहायचे आणि आंघोळ जास्त करायचे, निमोनिया झाला, बिचारे मरण पावले. मोठे तज्ञ व्यक्ती होते ते गणितामध्ये. ते जेव्हा मरण पावले, मरण पावत होते, आले भारतामध्ये, पण पहिलेच त्यांना निमोनिया होता आणि ते ब्राह्मण कुटुंबातले होते. त्याच्यामुळे बाकीच्या ब्राह्मणांनी म्हटलं की जो कोणी विदेशामधून भारतामध्ये येतो तर त्याला शुद्ध होणं गरजेचं राहते. मग शुद्ध होण्यासाठी त्याला आंघोळ करणं वगैरे, जे काही नियमानुसार त्यांच्या रीतिरिवाजानुसार पंचगव्य, म्हणजे जसं ते आता तुम्ही पाहिलं असेल टीव्हीवर, तुम्ही पाहिलं का नाही माहित नाही, पण आम्ही पाहिलं. जेव्हा राम मंदिराचं उद्घाटन झालं तर मोदी साहेबांना त्या माणसाने ते असं चारलं होतं बघा, चम्मचनं असं चारलं होतं, त्याला म्हणतात पंचगव्य. टिळिकाला चारलं होतं पंचगव्य. पंचगव्य म्हणजे काय, तर गायीपासून निघलेल्या 5 गोष्टी, त्याच्यामध्ये दूध आहे, दही आहे, त्याच्यामध्ये तूप आहे, नंतर गोमूत्र आहे आणि शेण आहे. तसे 5 जे घटक असतात, तर ते 5 घटक ते चारतात बाबा, त्याच्यामुळे मग ते खावं लागते. किंवा बाबासाहेबांचा महारचा सत्याग्रह केला तर त्यावेळेस बाबासाहेबांनी पाणी पाठवलं म्हणे ब्राह्मण लोक. तर बाबासाहेब म्हणे ठीक आहे म्हणे, जर पाणी पाठलं असेल तर या स्मृतीमध्ये अशा अशा प्रकारचा मंत्र आहे, करा तुम्ही त्याचं उच्चारण करा, पाणी युद्ध. तर त्यावेळेस ते पंचगव्य त्या याच्यामध्ये टाकलं होतं, शेण वगैरे, गाईचं गोमूत्र, दही, तूप वगैरे, दूध वगैरे. तर ते त्यानं नाही केलं, कारण तो ऑलरेडी बिमार होता ना, निमोनिया झाला होता. परत आंघोळ करणे म्हणजे त्यासाठी तर मरणेच आहे.
आणि त्याने ते नाकारलं, नाही बाबा नाही करत आम्ही. त्याचे आई वडील म्हणले का नाही हे शक्य नाही, आमचा मुलगा तरुण आहे आणि मरून जाईल. तर ब्राह्मण लोक नाराज आहे आणि तो शेवटी मेला बिचारा, बिमारच होता. तर त्याच्या मैतीला कोणीच ब्राह्मण नाही गेले, कोणीच नाही गेले. फक्त आई वडील आणि त्याचे जे टीचर होते, म्हणजे त्यांचे जाणणारे का हा व्यक्ती गणितज्ञ आहे, तर 8-10 लोकांमध्येच त्याची मयत झाली बिचाऱ्याची. रामानुजनसारख्या एवढ्या महान माणसं आता युट्यूबवर काय सांगतात, काय सांगतात आता, आमचा मोठा गणितज्ञ आहे, आमचा असा आहे, आमचा तसा आहे. अरे पण जेव्हा तो माणूस मेला तर त्याच्या मैतीला तुम्ही गेले नाही, ते नाही सांगत का आम्ही नाही गेलो बाबा त्याच्या मैतीला, आम्हाला सांगा लागत आहे. तर तो जेव्हा लंडन मध्ये गेला त्याच्या मित्रांमध्ये, तर तो अतिशय त्याच्यामध्ये गणिताचं मोठं ज्ञान यायचं असं, मग तो डायरीवर पटपट पटपट लिहून टाक. पण त्याचे जे मित्र होते, त्यांचं नाव आता थोडं इंग्रजी असल्यामुळे मला नाही लक्षात, तर त्यांनी काय म्हटलं, अरे तू लिहिते हे बरोबर आहे म्हणे, तू सिद्धांत मांडत आहे, पण तू प्रूव्ह तर करावं लागेल म्हणे. तो जर आपण प्रूव्हच नाही केलं तर तुझ्या सिद्धांताला काहीच किंमत नाही म्हणे. तर तो म्हणला का मला इतक्या वेगाने गोष्टी सुचतात की मी त्या प्रूव्ह करण्यासाठी टाइम नाही देऊ शकत, वेळ नाही देऊ शकत. त्याला लागू कसं करायचं, त्याला अप्लाय कसं करायचं हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. मग ते लोक काय म्हणाले, ते मित्र चांगले होते हा, ते म्हणले का ठीक आहे म्हणे, तू ते फॉर्म्युले लिहायचं काम कर म्हणे, लागू कसे करायचे काय त्याच्यावर आम्ही संशोधन करतो म्हणे. त्या 2 लोकांनी याच्यावर संशोधन केलं का ते लागू कसे करायचे, हा लिहत गेला सिद्धांत आणि त्यांनी संशोधन केलं. आणि त्याच्यामुळे रामानुजन हा महान गणितज्ञ बनला. त्यानं शेवटी मरताना एक हे लिहिलं होतं, कागदावर काही फॉर्म्युले लिहिले आणि आपल्या बायकोला दिले होते मराच्या आधी, का बाबा हे तू सुरक्षित ठेव, माझे 2 मित्र त्यांना दे. आणि मग तिने दिले. तर तो जो फॉर्म्युला शेवटचा जो लिहिला होता त्याचं काहीतरी नाव आहे, तर त्या फॉर्म्युल्यामुळे मागे ब्लॅक होलचं चित्र भेटलं होतं बघा आपल्याला, व्हायरल झालं होतं सगळीकडे ब्लॅक होलचं चित्र. तर त्या ब्लॅक होलच्या संदर्भामध्ये जी माहिती घेण्याचं जे महत्वाचं कार्य आहे, तर त्या रामानुजनच्या शेवटच्या फॉर्म्युल्यामुळे केलं होतं लोकांना. म्हणजे विचार करा तो माणूस किती तज्ञ असेल रामानुजन. तरुण होता, जास्त वय नाही त्याचं होतं, पण दिमाग खतरनाक होता त्याचा. तर सांगायचं तात्पर्य कसं आहे का, हा एक गंभीर प्रश्न माणसाच्या समोर उभा राहते की सिद्धांत तो मांडते, पण त्याला इम्प्लाय कसं करायचं, त्याला लागू कसं करायचं. मग भगवान बुद्धांच्या समोर तोच प्रश्न निर्माण झाला की नाही, की बाबा रे मी बुद्धत्व तर प्राप्त केलं, हे प्रतिच्छ समुत्पाद तर समजला मला, धम्म तर मला समजला, हे सगळं लिहून आहे आपल्या याच्यामध्ये, काय भगवंताला समजलं, पण प्रश्न असा झाला का आता मी लागू कसा करू याला. म्हणून ते मग चिंतन करत बसले, अरे कसं करायचं बाबा, कसं करायचं, त्याच्यावर चिंतन केलं त्याने. आणि चिंतन केल्यावर जे काय आता म्हणतात सहमपती ब्रह्म वगैरे, एखादा सत्पुरुष कोणता तरी महान व्यक्ती, कारण त्या काळात आपण पाहतो हुहुंक नावाचा ब्राह्मण भगवंताला भेटला होता, तपस्वी भल्लिक त्या काळामध्ये भगवंताला भेटले होते, तशासारखा ब्रह्म सहमपती पण भेटला असेल. आणि भेटल्यानंतर मग त्यांनी चर्चा केली भगवंतासमोर. भगवंताला म्हणाले की भगवान आपण उपदेश करा, काही दिमाग लावा, आपण करा उपदेश, एवढं चांगलं ज्ञान आहे तुमचं. भगवान म्हणले हे बरोबरच आहे म्हटलं. आणि मग त्यांनी चिंतन केलं आणि मग म्हटलं का कोण आहे असा जाणकार माणूस का ज्याला मी शिकवलं पाहिजे. कारण कोणत्याही गोष्टी कोणालाही शिकवता येत नाही, नाही का. लहान लहान पोरांना आपण एबीसीडी शिकवू शकतो, त्यांना काही फॉर्म्युले नाही शिकवू शकत कोणते. क्वालिटी प्रत्येकाची वेगळी वेगळी राहते. आणि म्हणून भगवान बुद्धाने चिंतन काय केलं, काय अथी म्हणजे या जगामध्ये लोक आहेत ज्यांच्यामध्ये कमी रस आहे, कमी विकार आहे, तीक्ष्ण बुद्धीचे काही लोक आहेत, श्रद्धावानही काही लोक आहेत, या परलोकीय गोष्टी ज्या निब्बान बिब्बान अशा गोष्टीवर श्रद्धा ठेवणारे लोक आहेत. पण काही लोक असे आहेत ज्यांच्यामध्ये विकार जास्त आहेत, काही लोक असे ज्याची बुद्धी तेवढी काही चालत नाही. तर ते निरीक्षण केलं आणि निरीक्षण केलं त्यांनी लक्षात आलं का आपले जे मित्र होते 5 पंचवर्गीय भिक्षू, त्यांना पंचवर्गीय का म्हटलं, कारण त्या काळामध्ये कसं होतं, जसं आपल्याला त्रिपिटक जेव्हा आपण वाचतो तर आपल्याला वशिष्ठ, भारद्वाज असेही शब्द दिसतात, बरोबर आहे का नाही. वशिष्ठ, भारद्वाज, कश्यप, तर हे काय आहे, हे गोत्र आहेत. म्हणजे त्यांचा जो एक गुरु असते, त्या गुरुचे हे लोक चेले असतात आणि मग त्या गुरुच्या शिकवणुकीला ते पुढे घेऊन जाणारे असतात. या अर्थाने त्यांना वर्गीय म्हटलेलं आहे, वर्गाचे म्हटलेलं आहे. हे लक्षात घ्यायचं आपण. आता वर्गाची संकल्पना वेगळी बनलेली आहे, श्रीमंत आणि गरीब वर्ग वगैरे असं आपण आता बोलतो, पण तेव्हा त्या गोष्टीला ते वर्ग समजायचे. तर हे 5 प्रकारच्या गुरूंचे आपले शिष्य होते, ते राहत होते, तज्ञ होते, चांगले होते. मग भगवान आपल्या बोधगयेवरून, ते जर सेनानी गाव जवळच होतं, तिथे लोकांना जमा करून सांगू शकले असते का घ्या रे बाबा ऐका माझं ज्ञान. पण भगवंताला माहित होतं का त्यांना सांगून फायदा नाही, त्यांना तर शिकताच येणार नाही, त्यांना समजणार नाही. म्हणून भगवान बुद्ध तिथे गेले.
वाराणसीला, आणि तिथे जाऊन मग हा उपदेश केला. तर याला काय केलं, प्रतित्य समुत्पादाला भगवान तथागतांनी सिम्प्लिफाय करून सांगितलं, सोपं करून सांगितलं आणि उपयोगाच्या दृष्टीने सांगितलं. कसं सांगितलं? उपयोगाच्या दृष्टीने सांगितलं, गंभीरतेने नाही सांगितलं. आणि म्हणून मग भगवान बुद्धांनी त्यांना काय सांगितलं, म्हणे भिक्षूंनो द्वेमे भिक्खवे अंता पब्बदितेन न सेवितपा. दोन प्रकारचे अंत आहेत, ते तुम्ही सेवन नाही करायचे प्रवर्तिताने. कोणते कोणते? अत्त किलमथा अनुयोगो, स्वतःच्या शरीराला पीडा देणे, स्वतःच्या शरीराला त्रास देणे, तकलीफ देणे, काय या चिपळी दिल्यामुळे, उपाशी तापाशी राहिल्यामुळे किंवा नग्न राहिल्यामुळे किंवा जटा वाढवल्यामुळे किंवा अशा कोणत्याही गोष्टीमुळे शरीराला पीडा देऊन काही निब्बाण भेटत नाही, नाही का? तो एक अंत आहे, तो काही कामाचा नाही. त्याला भगवान बुद्ध म्हणाले हीनो, हा हीन आहे, दुःखो दुःखदायक आहे, अनर्थ संयुतो अनर्थ करणार आहे, तुम्ही मराल याच्यानं, नाही का? पीडा होऊन, त्रास होऊन, बिमाऱ्या होऊन तुम्ही मरून जाल, फायदा काहीच नाही. दुसरा भगवान बुद्ध म्हणाले की कामेसु कामसु कल्लिकानो योगो, काम भोगांमध्ये लिप्त राहणं, रूप शब्द गंध रस स्पर्श याच्यामध्येच लिप्त राहणं, तर हा सुद्धा मार्ग म्हणे चांगला नाही आहे. हा कसा आहे? हीन आहे, हीनो गम्मो कोतुजनिको अनर्यो अनंत संयुतो आहे म्हणे हा मार्ग. म्हणजे हीन आहे, ग्राम्य आहे, गावठी मार्ग आहे हा, अडाणी लोकांचा मार्ग आहे हा. हीनो गम्मो कोतुजनिको धम्मानी विनयापासून दूर असणाऱ्याचा हा मार्ग आहे. अनर्यो बिलकुल श्रेष्ठ नाही आहे हा मार्ग, आणि अनंत संयुतो अनर्थ करणार आहे. आता आपल्याला एक्झाम्पल देतो याचा, काम भोगाचा एक्झाम्पल. आपल्या देशामध्ये हा पुण्यामध्ये जो शनिवार वाडा आहे, तुम्ही गेले असेल कधी पाहण्यासाठी, तर त्या शनिवार वाड्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये दुसरा बाजीराव नावाचा माणूस राहत होता. ते पिक्चर आला होता बघा, मस्तानी बाजीराव. ठीक आहे, आता पिक्चर मध्ये काही दाखवतात, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण त्याचा ओरिजिनल जो इतिहास आहे तो नारायण लाड नावाचा माणूस आहे, त्याने एक पुस्तक लिहिलं, पायपोष किमतीचे पेशवे अर्थात मराठ्याचे दासीपुत्र नावाचं. आणि दिनकर जवळकरनं त्यावेळेस देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक लिहिलं. ते दोघे महान होते त्यावेळेला. या दोघांवर एक केस झाली, त्या दिनकर जवळकर आणि नारायण लाडवर. आणि ज्या हे दोन पुस्तकं ज्या माणसानं प्रकाशित केले त्याच्यावर एक केस झाली. आता त्या प्रकाशकाचं नाव नाही माहित मला, पुण्याचा जो, आणि ती केस बरेच दिवस पर्यंत पेंडिंग राहिली. आणि जवळकर साहेबांनी लाड साहेब मोठे अडचणीमध्ये सापडून गेले. आता त्या पुस्तकात काय लिहिलं त्यानं लिहिलं की हा दुसरा बाजीराव हा इतका लंपट माणूस होता, स्त्री लंपट माणूस होता, की या माणसाने त्या ब्राह्मण जे परिवारात जे ब्राह्मण होते त्यांच्या याच्यामध्ये राजवाड्यातले किंवा आसपास, त्यांना 5 बायका करायला सांगे. आणि 5 बायकांपैकी 4 बायका त्याच्या शनिवार वाड्यामध्ये ठेवे आणि 1 बायको बाबा तू ब्राह्मणाकडे राह. आणि त्याच्या सगळ्या म्हणजे लिखापडी करणाऱ्यांपासून तर सगळ्या ठिकाणी त्या बाया. हा शेवटी थोडा वयस्कर झाला, याच्यात आता काही करण्याची कुवत उरली नाही. मग हा बायांना असा नाचताना नग्न अवस्थेमध्ये आंघोळ करताना असा पाहण्यामध्ये हा दुसरा बाजीराव वाया गेला. जेव्हा हा दुसरा बाजीरावाचा नाश केला, भीमा गोरेगावच्या युद्धामध्ये खतम केलं त्याला, त्याची सत्ता पलटून गेली, नाही का? इंग्रजांचं राज्य त्या ठिकाणी मग आलं. तर त्यावेळेस मग काय झालं, ज्या त्या महिला राजवाड्यामधल्या होत्या शनिवार वाड्यामधल्या, त्यांच्यासोबत कोण लग्न करायला आता? मग तो बुधवार पेठ नावाची वेश्यावस्ती जी आहे ते शनिवार वाड्याच्या शेजारी कुठेतरी बसली, आणि ती आजही बिचारी ती वस्ती तिथे आहे. तर हा अख्खा जो प्रकार आहे तर तो या कामभोगाचा प्रकार आहे. तर मला तुम्ही सांगा, कोणीतरी असा माणूस आहे का भारत देशातला जो दुसऱ्या बाजीरावाचा फोटो लावून त्याला वंदन करत आहे? कोणीतरी एकतरी माणूस, बरं त्यांच्याच समाजातला कोणतरी माणूस त्याचा आदर्श ठेवत आहे बाबा समोर? शक्य नाही ना ते. म्हणून भगवान म्हणले हीन मार्ग आहे हा, हीन आहे, ग्राम्य मार्ग आहे, अनर्थकारी आहे. अनर्थच झाला ना त्याचा बिचाऱ्याचा, त्याची कोणी किंमत नाही करत त्या माणसाची. तर म्हणून भगवान म्हणले का भिक्षूंनो, हे 2 मार्ग नाही अवलंबायचे आपण. हा हीन मार्ग नाही अवलंबाचा, आणि हा असा स्वतःला त्रास द्यायचा मार्ग नाही अवलंबाचा. भगवंताने काय केलं म्हणे, मध्यमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा, की मध्यम मार्ग भगवान बुद्धाने अभिसंबुद्ध केलेला आहे. तो कसा आहे? चक्षु करणी, चक्षु देणारा आहे, म्हणजे अंतरचक्षु देणारा आहे. ज्ञान करणी, ज्ञान देणारा आहे. उपसमाय, मन आणि शरीराला शांत करणारा आहे.
संबोधाय संबोधी देणारा आहे, निब्बाणाय निर्वाण देणारा आहे. हे भगवान बुद्धांनी सांगितलं त्यांना की हा जो काही मध्यम मार्ग मी अभिसंबुद्ध केला किंवा जाणला तर तो आपल्याला तुम्हाला या सगळ्या गोष्टी देणारा आहे. मग भिक्षूंनो तो मध्यम मार्ग काय आहे? मग तो अय्यो अष्टांगिको मगो हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे, नाही का? सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा वायामो, सम्मा सती आणि सम्मा समाधी. हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे जो तुम्हाला चक्षु देईल, तो ज्ञान देईल, तो तुम्हाला मन आणि शरीराची शांती देईल, संबोधी देईल आणि तुम्हाला निर्वाण सुद्धा देईल. तर अशा पद्धतीचा हा मार्ग आहे मी अवलंबला. मग भगवान तथागतांनी काय केलं त्याचं विश्लेषण केलं आणि मग सांगितलं दुःखे परिज्ञेयन्ति, का तुम्ही दुःखाचं ज्ञान करा. पहिलं काय करा? तुम्ही पहिलं दुःखाचं ज्ञान करा. तुम्हाला जे काही मानसिक पीडा आहे, जी काही शारीरिक पीडा आहे, तर त्या गोष्टीचं पहिलं तुम्ही काय करा? त्या गोष्टीचं पहिलं तुम्ही ज्ञान करून घ्या ना. का मला शारीरिक पीडा आहे, मला मानसिक पीडा आहे, पहिलं त्याचं तुम्ही ज्ञान करा. परिज्ञेयन्ति म्हणजे समजून घ्या, त्याचं तुम्ही ज्ञान करा असं भगवंतांनी सांगितलं. त्याची व्याख्या केली. जातीपी दुःखा, जरापी दुःखा, व्याधीपी दुःखा, अशा प्रकारचे मानसिक शारीरिक दुःख जे आहे तर त्याची मग बाबा भगवंतांनी व्याख्या केली का हे दुःख आहे. दुसरं भगवान बुद्धाने काय म्हटलं? दुःख समुदय म्हणजे समुदय जे आहे पाहतबंदी, का त्या समुदयाचा प्रहाण करायचा आहे, ते समुदय नाश करायचा आहे. म्हणजे याचा अर्थ भगवान बुद्धाने म्हटलं का दुःख निर्माण करण्याचं जे कारण आहे तो तुम्हाला नष्ट करायचा आहे. म्हणजे दुःख काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे. म्हणजे ती शब्दरचना बरोबर घ्या समजून, की दुःख समजून घ्यायचं आहे आणि दुःखाच्या कारणाचा नाश करायचा आहे. आणि मग ते कारण काय आहे? मग तृष्णा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा वगैरे हे भगवंतांनी. आणि नंतर काय म्हटलं? दुःख निरोधो सच्चीकरंती, का दुःखाच्या निरोधाचा साक्षात्कार करायचा आहे. साक्षात्कार म्हटलं शब्द, साक्षात्कार म्हणजे जस्ट तुम्हाला प्रज्ञेनं ते पाहायचं आहे, प्रज्ञेने ते तुम्हाला जाणायचं आहे. ऍक्च्युली ती गोष्ट प्राप्त करायची नाही आहे, ती साक्षात करायची आहे. आणि त्याला दुःख निरोध म्हटलं. तेच गोष्ट म्हणजे या तृष्णेचा नाश. म्हणून निब्बाण या शब्दाचा अर्थ काय होतो? निब्बाण म्हणजे काय होतं? नि म्हणजे नाही, वाण म्हणजे तृष्णा. जिथे तृष्णा नाही त्याला निब्बाण म्हटलेलं आहे. म्हणजे भगवान बुद्धाने स्पष्ट सांगितलेलं आहे का याय तन्ना पोनोभविका नंदी राग सहगता, का ही जी तृष्णा आहे वारंवार उत्पन्न होणारी, पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, नंदीस राग सहगत, याचा विराग होणे, अनालयो, त्याचा विराग होणे, त्याचा अनालय निर्माण होणे हा दुःख निरोध आहे म्हणे. म्हणजे तृष्णेच्या नाशाला भगवान तथागतांनी दुःख निरोध म्हटलं. का निब्बाण म्हणजे अशी एखादी कोणती गोष्ट नाही सांगितली भगवान बुद्धाने, काहीतरी सेपरेट अशी गोष्ट नाही सांगितली का तुम्हाला ते प्राप्त होईल रे बाबा तुम्ही या धम्माचं पालन करायचं. भगवान बुद्ध एवढंच म्हणाले की तृष्णेमुळे दुःख उत्पन्न होत आहे, तर ती तृष्णेचा नाश होणे म्हणजे दुःखाचा निरोध आहे. ते फक्त तुम्ही साक्षात करू शकता. जसं एखादा बिमार माणूस आहे तर तो बिमार माणूस बिमारीतून बरा झाला तर तो का म्हणतो? मी ठीक आहे म्हणतो, मी निरोगी आहे म्हणतो. म्हणजे निरोगी असणे म्हणजे काय? बिमारी नसणे म्हणजे निरोगी असणे आहे. सिंपल विषय आहे. निरोगी असणे म्हणजे काय? जसं आपण जागा झाडतो, घर स्वच्छ झालं, स्वच्छता तुम्ही कुठून तरी आणलेली आहे का? ती ऑलरेडी होती, धुळीमुळे ती दिसत नव्हती, एवढाच विषय आहे. धूळ काढली का स्वच्छच जागा आहे, बिमारी हटली का निरोगी जाऊ आपण. त्याच्यासारखं दुःख हटलं का, तृष्णा हटली का तुम्हाला निब्बाण भेटूनच गेलेला आहे. तर निब्बाण नावाची कोणती सेपरेट गोष्ट नाही प्राप्त करायची आहे. तर हा भ्रम सगळीकडे पसरवलेला आहे लोकांनी का निब्बाण नावाची, म्हणून मी मगाशी सांगितलं ना वी आर सेलिंग एनलायटनमेंट, आम्ही एनलायटनमेंट विकत आहोत. तर हा एनलायटनमेंट विकत आहेत लोक निब्बाणाचं नाव सांगू सांगू लोकांना का आम्ही निब्बाण. ऍक्च्युली निब्बाणाचा अर्थ आहे तृष्णा नसणे, आणि तृष्णा नसणे याच्यासाठी मग मेथड्स दिलेले आहेत भगवान बुद्धाने. मग ते मेथड काय आहे? त्यामध्ये काय सांगितलेलं आहे का तृष्णा म्हणजे दुःख निरोध साक्षात करायचा आहे, आणि दुःख निरोध गामिनी पटिपद भावेतबंदी म्हणजे भावना करायची आहे, म्हणजे त्याचा अभ्यास करायचा आहे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि मग भगवान तथागताने सांगितलेलं आहे की आर्य अष्टांगिक मार्गाची प्रॅक्टिस करायची आहे. मग सम्यक दृष्टी काय आहे भिक्षूंनो? तर हे 4 आर्य सत्य तुम्ही समजून घ्या, ही सम्यक दृष्टी आहे. मग हे 4 आर्य सत्य का समजावून सांगितले भगवान बुद्धाने? सम्यक दृष्टीमध्ये दुःख आहे, समुदय आहे, निरोध आहे, मार्ग आहे, हे 4 आर्य सत्य का समजा म्हणे सम्यक दृष्टीमध्ये? कारण पूर्वीच्या काळी 3 प्रकारच्या परंपरा मोठ्या होत्या, जास्तही होत्या, पण 3 गोष्टींवर भगवंताने भर दिला. त्यापैकी पहिली गोष्ट की जे काही आपण सुख किंवा दुःख अनुभव करतो ते ईश्वर निर्मित आहे. लोक पूर्वी म्हणायचे का जे आमच्या जीवनात सुख दुःख येते ईश्वराने आणलं बाबा. मग ईश्वराने आणलं म्हणल्यावर मग ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी पूजापाठ आल्या.
ईश्वराचा कोप होऊ नये म्हणून व्रतवैकल्य आले. सगळ्या अंधश्रद्धा निर्माण झाल्या ईश्वराच्या निमित्ताने. कशासाठी झाल्या? दुःखासाठीच झाल्या की नाही का? मी दुःखी नसलो पाहिजे, सुख भेटलं पाहिजे. ही परंपरा त्याही काळामध्ये होती, आजही आहे. दुसरी परंपरा होती ज्याला म्हटलेलं आहे पुब्बकतंग, म्हणजे दैवाने नशिबाने पूर्वी मी काहीतरी कर्म करून ठेवलं बाबा, त्या कर्माच्या प्रभावाने मला हे सुखदुःख आलेलं आहे, अशी धारणा होती. आणि त्याच्यामुळे काय झालं? कर्मकांड निर्माण झाले. काय मग ज्योतिष निर्माण झालं, तुमचं ज्योतिषाच्या संदर्भातल्या गोष्टी, किंवा कोणते यज्ञ वगैरे निर्माण झाले, कोणते कर्मकांड निर्माण झाले, धागे बांधणं, गंडे बांधणं, दोरे बांधणं, अशा कित्येक तरी गोष्टी निर्माण होऊन गेल्या याच्याने. कारण एखादा माणूस जर म्हणला का अरे माझं असं दुःख आहे, मग एखादा पंड्या पुजाऱ्या माणूस सांगते की अरे हे तुमच्या मागच्या जन्मात तुम्ही असं असं केलं होतं ना, त्याच्यामुळे हा झालं बाबा, काही खरं नाही तुमचं, हे मोठं खतरनाक आहे. तो माणूस पहिलेच अज्ञानी, पहिलेच अडाणतो. आणि त्याच्यामुळे मग तो का म्हणते अरे आता मग का करू जी आता, मग काय नाही तुला सोन्याची गाय दान द्यायला लागल, सोन्याची गाय द्यायला लागल, एखादी सत्यनारायण वगैरे तुला करावं लागते, खारका बदामी हे सगळं तू आण आणि मग आपण ते पूजा करून टाकू. मग तुझं ते जे बलांड आहे ते पूर्ण टळून जाईल आणि तू मग निरोगी पण नाही. असा यज्ञ करू आपण, हे करू ते करू. झाला गुरफटला माणूस त्याच्यामध्ये. आणि सगळा सीधा बिदा खारका बदाम्याने हे ते मांडणी गटरी का चल रे बाबा घरी. अरे हा गेला सोन्याची गाय घेऊन जाते तो यानं बनवलेली. हा इकडे लंपास बनला, सणवार करू करू, व्रत वैकल्य करू करू. आणि जो माणूस पूजापाठ करणारा आहे तो मात्र मस्त गडगंज बनत गेला. हे साध्या साध्या गोष्टी समजत नाहीत लोकांना. भगवान बुद्धाने सांगितलं का तुमचं सुख तुमचं दुःख हे जर तुम्ही म्हणलं का पूर्वकर्माचं निमित्त आहे, पूर्वकर्माने आलं तर तुम्ही या सगळ्या अंधश्रद्धांमध्ये पडाल आणि तुमचं काही भलं नाही होईल. आणि तिसरी गोष्ट आपोआप येते बाबा, अहेतुक. भगवान बुद्ध म्हणाले की आपोआप काही येत नाही, पण लोकांची धारणा असते म्हणून लोक म्हणतात ना यायचं असेल तर येते, नसेल यायचं तर नाहीये. मग काय करायचं? खाओ पिओ मौज मजा करो, कल किसने देखा है, असं अज्ञान निर्माण होते का नाही? हा, एक ही जिंदगी आहे, खाओ पिओ मजा करो, आएगा तब आएगा देखेंगे. तर या प्रकारच्या गोष्टी निर्माण होतात. आणि म्हणून भगवान तथागतांनी काय सांगितलं, तुमच्या सम्यक दृष्टी पाहिजे की हे दुःख आहे, त्याचं कारण आहे, त्याचा निरोध आहे, त्याच्या निरोधाचा हा मार्ग आहे. म्हणजे हे तुमचं दुःख कुठल्या ईश्वर परमेश्वराने दिलेलं नाही, हे तुमचं दुःख काही तुमच्या पूर्वजन्माचं फळ म्हणून तुम्हाला भेटलं नाही, आणि हे दुःख काही आपोआप सुद्धा निर्माण झालेलं नाही. तर या दुःखाच्या मागे कारण मीमांसा काम करत आहे. तर हे जेव्हा आपण अंडरस्टँड करतो, समजतो, ते दुःखमुक्ती आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आपण स्वतःला बौद्ध जरी म्हणत असलो परंतु जगामध्ये जे सायंटिस्ट लोक आहेत त्यांनी या 4 आर्यसत्याचं बरोबर पालन केलेलं आहे. त्यांच्याकडे सम्यक दृष्टी आली. त्यांनी अनेक प्रकारच्या मानसिक बिमाऱ्यांवर संशोधन केले, शारीरिक बिमाऱ्यांवर संशोधन केले, नाही का? डिप्रेशन असेल, एन्झायटी असेल, स्किझोफ्रेनिया असेल, ज्याही काही अनेक प्रकारच्या बिमाऱ्या दिसतात त्याच्यावर लोकांनी संशोधन केले, त्याच्यावर काउन्सिलिंग सिस्टम निर्माण केल्या, मेडिसिन निर्माण केल्या आणि माणसाला मानसिक आणि शारीरिक आरोग्य देण्याचं त्या लोकांनी मोठं एक प्रकारचं योगदान दिलेलं आहे. महत्वाचा मुद्दा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या धम्मग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की दुःखाचं कारण काय आहे. तर दुःखाचं कारण वास्तविक पाहता माणूस माणसाची चांगला वागत नाही हे आहे. बरोबर कारण आहे. तर भगवान बुद्धांनी निदान सूत्रामध्ये सुद्धा तेच कारण सांगितलेलं आहे की मनुष्य माणसाची बरोबर वागत नाही, तो वाद करते, विवाद करते, कलह करते, हे दुःखाचं कारण आहे. म्हणजे भगवान बुद्धाने जे सांगितलं बाबासाहेबांनी तेच सांगितलं. मग अनेक लोक असं म्हणतात की नाही भगवान बुद्धाने तृष्णा हे दुःखाचं कारण सांगितलं, आम्हाला ते कारण मान्य नाही. कारण काय, तर माणूस आणि माणसाची बरोबर वागत नाही त्याच्यामुळे दुःख उत्पन्न झालेलं आहे. अरे पण माणूस माणसाची का चांगला वागत नाही? तो तृष्णेमुळेच तर चांगला वागत नाही ना. त्याला एखादी गोष्ट पाहिजे असते, त्याच्या मालकीची पाहिजे असते, तर दुसऱ्याशी तो चांगला कसा वागल? चांगलं वागणे म्हणजे मदत करावं लागेल ना. चांगलं वागण्यासाठी कोणताही माणूस चांगला वागाल तर त्याला मदत तर करावंच लागेल. म्हणून तो वाईट वागते. आपल्याला जबाबदारी येऊ नये बाबा दुसऱ्याला मदत करायची, दुसऱ्याचं कल्याण करण्याची. मोठी या ज्या शब्दाच्या ज्या करामती लोक करतात ना, त्या शब्दाच्या मुळाशी जायला पाहिजे. आणि मग आपण पाहतो का सम्यक दृष्टी हा एक मोठा विषय आहे आणि तो आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित आहे. जेवढेही अर्थतज्ञ आहे, जेवढेही इतिहास तज्ञ लोक आहे, जेवढेही सोशलिस्ट लोक आहे, सोशियोलॉजिस्ट लोक आहे, सायकोलॉजिस्ट आहे, मेडिकल सायन्स मध्ये डॉक्टर्स लोक आहे, या सगळ्या लोकांनी या गोष्टीवर काम केलं. ते सम्यक दृष्टीवाले लोक आहेत. कशामुळे सम्यक? ते नसतील घेत बुद्धाचं नाव, त्याला काही फरक नाही पडत. तुम्ही बुद्धाचं नाव घ्या का नका घेऊ, जो जाणकार आहे तो घेते, असं काही नाही का नाही घेत म्हणून.
पण त्यांनी ज्या पद्धतीने सिस्टम अवलंबली का हे दुःख आहे बाबा, हे त्याच्या मागचं कारण आहे, हा त्याचा नाश आहे, हा त्याच्या नाशाचा मार्ग आहे, तर त्या सिस्टमने त्यांनी विचार केला आणि त्या सिस्टमने गोष्टी निर्माण केल्या. त्यांनी सामाजिक सिद्धांत मांडले, आर्थिक सिद्धांत मांडले का या सिद्धांतांमुळे दुःख आलेलं आहे, हे नवीन सिद्धांत आहेत, याच्यामुळे सुख येईल. ठीक आहे, टेम्पररी गोष्टी आहेत, असं काही नाही सदैव या गोष्टी टिकतील बाबा, अशातला भाग नाही. पण जेवढे दिवस टिकतील तेवढे दिवस टिकतील, पण हित तर होईल ना, कल्याण तर होईल ना. ही भूमिका सुधारकाची नेहमी राहते. एखादा व्यक्ती सुधारक आहे तो नेहमीसाठी सुधारक राहत नाही, हे लक्षात घ्या. सुधारकांमध्येही बदल होत राहतात. मेडिसिन निर्माण झाली म्हणजे नेहमीसाठी ती एकच मेडिसिन चालत नसते, त्याच्यामध्ये अपडेशन जे आहे ते करत राहावं लागत असते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेट होतच राहावं लागत असते. तर त्याच्यामुळे हा सिद्धांत त्या पद्धतीने फक्त फॉर्म्युल्यावर आधारित आहे, पण तो फॉर्म्युला अपडेट राहतो दुःखमुक्तीच्या दृष्टीने, कारण दुःख वेगळी वेगळी निर्माण झाल्यामुळे त्याचे उत्तर वेगळे वेगळे द्यावे लागतात. सम्यक दृष्टी इतकी महत्वाची आहे. मग आपण स्वतःला म्हणतो आम्ही बुद्ध आहोत, तर मग आपल्यामध्ये किती सायंटिस्ट आहेत? आपण म्हणतो बुद्ध धर्म सायंटिस्टचा धर्म आहे, विज्ञानवादी आहे, मग किती वैज्ञानिक लोक आहेत आपल्याकडे? असाले तर पाहिजे का नाही? मी बिचारा अडाणी माणूस वैज्ञानिकासारखा विचार करतो, जेव्हा की माझं बिलकुल सायन्स नाही ना, काय नाही, आर्टचा विद्यार्थी, सामान्य जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी, पण माझी दृष्टी सायंटिफिक आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणाले तुम्ही सायंटिस्ट सारखे विचार करा, त्याला सायंटिफिक दृष्टी म्हणतात. मी सायंटिस्ट सारखा विचार करतो आणि त्याच्यामुळे चांगलं झालं, माझं भलं झालं. तर हा जो 4 आर्य सत्याची सम्यक दृष्टी आहे ना, ते म्हणजे सायंटिस्ट सोच आहे, विचार करण्याची पद्धत आहे ती. आणि ती विचार करण्याची पद्धत या अर्थाने आहे की कुठलीही गोष्ट उत्पन्न होईल त्याच्या मागं कारण राहील, नाही का? आणि ते कारण संपल्यानंतर ती गोष्ट संपेल. या प्रतिच्छ समुत्पादाच्या मूलभूत सिद्धांतावर आधारित आहे. फक्त मुद्दा असा आहे की आपण दुःखाला अनुभव करतो, म्हणून भगवंतांनी दुःखाबद्दल ते सांगितलं. ऍक्च्युली ते फक्त दुःखाबद्दल नाही आहे 4 आर्य सत्य. 4 आर्य सत्य हा मोठा विषय आहे. तो क्रोधाबद्दलही असतो, तो ईर्षेबद्दल असतो, तो कशाही बद्दल असू शकतो, तो गरिबीबद्दल असतो, अस्पृश्यतेबद्दल असतो. बाबासाहेबांनी अस्पृश्यतेला दुःख समजलं, त्याचं कारण शोधलं, मनुस्मृतीमध्ये दिसलं, त्यांना कायद्यामध्ये दिसलं, धर्मामध्ये दिसलं. बाबासाहेबांनी कायदाही बदलवला, धर्मही बदलवला, अस्पृश्यता खतम झाली. आहे की नाही? दुःख आहे, त्याचं कारणही आहे, शोधायला वेळ लागला त्यांना. कोणालाही कारण शोधायला वेळ लागते, अभ्यास तर करावाच लागते. कार्ल मार्क्सने दुःखाचं कारण दुःख शोषणामध्ये शोधलं का कामगार लोकांवर अत्याचार होत आहे बाबा, त्यांच्या श्रमाचं अतिरिक्त मूल्य जे आहे ते त्यांना न भेटता ते भांडवलदार लोकांना भेटते आणि भांडवलदार लोक अतिरिक्त नफा कमवतात, पण कामगार लोकांना तेवढंच देते जेवढं त्यांच्या जगण्यासाठी आवश्यक आहे. त्यांचं श्रम मात्र ते घेतात, त्यांचे कष्ट घेतात, पण त्यांना फायदाच देत नाहीत. मार्क्सचं बरोबर होतं ऑब्झर्वेशन, त्याने जगातल्या कामगारांना पाहिलं की नाही? त्याने उत्तर दिलं. दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये त्यांनी इकॉनॉमिकल सिद्धांत मांडले की कशा प्रकारे आपण सोशलिझम ची मांडणी करू शकतो किंवा कशा प्रकारे आपण कामगारांची सत्ता आणू शकतो, त्याच्यामध्ये समानता कशा प्रकारे प्रस्थापित करू शकतो, हे सगळे त्याने सिद्धांत मांडले. त्याने कारण शोधले, त्याचे उत्तर दिले. आता मरून गेला कार्ल मार्क्स. आता मला तर लागायलाच ना प्रत्येकाला. कार्ल मार्क्स मेला बिचारा. अरे काय त्या कार्ल मार्क्सची आपत झाली. बाबासाहेबांच्या तरी मैतीला कमीत कमी करोडो लोक होते. कार्ल मार्क्सच्या मैतीला 5-6 लोक होते, 7 ते 8 किंवा 5-6 होते, 10 लोक नव्हते त्याच्या मैतीला. पण जगामध्ये कार्ल मार्क्सने जी क्रांती केली ती केलीच की नाही शेवटी? कार्ल मार्क्सची क्रांती हे लेनिनने कम्प्लीट केली. रशियामध्ये पहिल्यांदा बोल्शेविक म्हणजे बहुसंख्यांचं जे राज्य आहे, म्हणजे कामगारांचं जे राज्य आहे, ते लेनिनच्या प्रयत्नामुळे आलं. लेनिन आणि स्टॅलिन या 2 लोकांनी रशियामध्ये ती क्रांती घडवून आणली आणि लोकांना हे दाखवून दिलं की ते सोशलिझम शक्य आहे, कम्युनिझम शक्य आहे. नंतर त्याचा आदर्श माओ त्से-तुंगने घेतला चीनमध्ये आणि त्या ठिकाणी ते राज्य आणलं. आज भारताची लोकसंख्या आणि चीनची लोकसंख्या सारखी आहे, 140 करोड. परंतु चीन हा महासत्ता देश आहे आणि भारत अजूनही गरीबच आहे. का? तर तिथे सोशलिझम आहे, समानतेचं वातावरण आहे. फरक पडते ना विचारसरणीमध्ये. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की हर व्यक्ती कोणताही असो, कार्ल मार्क्स घ्या, भगवान बुद्ध घ्या, तुम्ही कोणतेही घ्या, ते 4 आर्य सत्याच्या अँगलने जेव्हा विचार करतात तेव्हा त्या सामाजिक आर्थिक समस्यांचं ते उत्तर शोधतात, नाही का? पण सामान्य माणूस काय करते? तसा विचारच करत नाही ना. तो विचार करते मी दुःखी आहे रे बाबा, नाही त्या देवाला मी नवस केला होता तो फेडलाच नाही अजूनपर्यंत, त्याच्यामुळे मला काहीतरी आपत झाली रे बाबा म्हणते. नाही ते माझ्या कर्मातच असेल म्हणते, आता काय करू म्हणते, नशिबात आहे, भोगाच लागेल म्हणते. नाही आपोआपच आलं म्हणते, जाऊ द्या जेव्हा जायचं तेव्हा चाललं जाईल म्हणते. तर तो या धारणेमध्ये जगत राहिल्यामुळे तो त्याच्या दुःखाचा सुद्धा विचार करायला तयार नाही, तो त्याच्या अडचणीचा विचार करायला तयार नाही आणि मग तो त्याच गर्तेमध्ये पडून राहतो.
आणि मग कोणी येते टिकली वाजवून चालला जाते नाही का, येते ना मग त्याला सांगते अरे तू एक काम कर म्हणते, असा असा तू यज्ञ करणार आहे म्हणते. मग हा म्हणते हो जी म्हणते बरोबर आहे म्हणते. अरे आता आपण म्हणतो, मी तर सांगतो ना तुम्हाला, अंधश्रद्धा सगळीकडेच राहते. ते कोणत्याही देशात अंधश्रद्धा राहते, आपल्या देशामध्ये अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा इतकी भारी गोष्ट आहे ती मरतच नसते कधी. अमरते गोष्ट जगात जर कोणती असेल ती म्हणजे अंधश्रद्धा. आता आपल्या बौद्धांमध्ये मोठ्या अंधश्रद्धा आहे. तुम्हाला वाटतं बापरे बौद्धांमध्ये अंधश्रद्धा, अरे बौद्ध लोकांसारखे अंधश्रद्धाळू नाही आहेत, मोठे अंधश्रद्धाळू लोक आहेत. आता इतके परित्राणाच्या मागा लागले. मी अनेकदा विचारतो अरे बाबा तुम्ही परित्राणपाठ घेत कशाला, नाही ना म्हणते आमच्या घरी अशी अशी बिमारी आहे ना म्हणते, तर त्याच्यामुळे नाही का मग हे थोडंसं घेतलं म्हणजे शांती होते म्हणते. बघा अंधश्रद्धा. हे नाही का पोरीचं लग्न जुळत नाही जी म्हणते, बरेच दिवस झाले म्हणते, तर थोडीशी परित्राण वगैरे घेतला थोडस आपल्याला बरं वाटत. अरे बापरे काय खरं नाही. त्याच्यामुळे ते परित्र सुद्धा संघ नावाचं पुस्तक लिहिलंय मी, त्याचे अर्थ लिहिले का रे बाबा काय असते बाबा ते सगळं, त्याचे अर्थ हे ते सगळं लिहिलं त्याच्यामध्ये. म्हणजे जिकडे तसं त्या ब्राह्मणांनी त्या सत्यनारायणाच्या किंवा त्या पूजापाठाच्या नावाखाली जसं सर्वसामान्य जनतेला बेवकूफ बनवलं, तसंच नाही का हे परित्राण पाठाच्या नावाखाली जनतेला बेवकूफ बनवण्याची सगळी यंत्रणा आहे, बाकी काही नाही. माणसाला सायंटिफिक सोच निर्माण करणारे लोक बनवा, त्यांच्या दुःखाला त्यांच्या अडचणींना समजणारे, त्याच्यातून मार्ग काढणारे लोक बनवा, त्या मनोवृत्तीचे लोक बनवा ना. एखादा माणूस मरत असेल त्याला मरण्याची शक्ती द्या, का तुम्ही प्रेमाने आनंदाने मर रे बाबा तू, कारण मरा तर लागतच असते माणसाला. बिमार असेल तर त्या बिमारीला सहन करायला त्याला शक्ती द्या, की बिमार माणूस पडते बाबा ट्रीटमेंट तुझी चालू आहे, बरा होशीलच तू, तशी आशा ठेव तू, हा डॉक्टर नाही दुसऱ्या डॉक्टरकडे जा, पण थोडासा सहनशील बन, सहन कर. आता काय दुःख तर आहे शरीर म्हणल्यावर. म्हणजे भगवान बुद्धाची ओरिजिनल शिकवण अशा प्रकारची आहे, आणि आपण त्या सर्वसामान्य जनतेला भ्रमामध्ये ठेवतो. आणि आमचे लोक भ्रमात राहणं पसंत आहे त्यांना. आपण त्याला काही ज्ञानी वगैरे नाही बनवू शकत, बिलकुल नाही बनवू शकत. मला चांगला अनुभव आहे, हा किती वर्षाचा अनुभव आहे, मला खूप वर्षाचा अनुभव आहे. लोकांना ज्ञानी नाही बनवता येत. ज्ञानी लोक बनण्याच्या मानसिकतेमध्ये नसतात, त्यांना काहीतरी असा आशीर्वाद पाहिजे. म्हणजे माझ्यासारखा माणूस ते त्यांना बिलकुल आवडत नाही, एकही आवडत नाही. ते तर मला असं तांदळातल्या खड्यासारखं फेकूनच ठेवतात. मी फेकलेलाच माणूस आहो एक प्रकारे. कशामुळे मी आवडतच नाही कोणालाच. नाही तर माझं नाव फेमस आहे, भंतेजी लोकांमध्ये फेमस आहे, उपासक, मला कोणीच बोलवत नाही, आणि हा माणूस पसंतच नाही. तेव्हा एवढा हा बुद्धिवादी कसा काय बाबा, एवढा क्लिअर बोलणारा कसा काय, त्यांना भ्रमात टाकणारी भाषा पाहिजे. मला ते येत नाही, आणि मग ते बरोबर भ्रमात टाक. हा नाही जुळत आहे का तुमचं लग्न, काही टेन्शन घेऊ नका, आपण 5 परित्राण करू, तुम्हाला असं असं थोडीशी हे करा, तुम्ही तयारी हे करा ते करा, नाही तर रात्रभर आपण परित्राण करू, हे असं असं पूजा दिली आपण 5 सर्व होईल, काय नाही काय मार्ग निघत. असे बोलणारे लोक मोठे पसंत आहेत, आणि आपण तसं काही बोलत नाही. आपण त्यांना सांगतो की तुम्ही मरणारा, आणि त्याच्यामुळे तुम्ही स्वीकारा आता मरतो म्हणून मी. हा डेंजर म्हणून. म्हणजे भगवंताच्या ज्या मूलभूत शिकवणुकी आहेत ना, त्या आपण समजावून सांगू शकत नाही लोकांना. त्यांना ते तयार नाही करत त्यांची मेंटॅलिटी. आपण हे विसरून गेलो का भगवान बुद्धाने काय शिकवलं. सारीपुत्र सवीर 15 दिवसाच्या आधी भगवंताकडे जाऊन म्हणाले की बनते भगवान, माझा परिनिर्वाणाचा समय आलेला आहे, मला अनुमती द्या. गेले आपल्या आईच्या गावला, आणि तिथे जाऊन त्यांनी आपल्या आईला उपदेश केले, तिला चांगल्या सन्मार्गावर आणलं, आणि नंतर परिनिर्वाण प्राप्त केलं. बरोबर आहे का नाही ही गोष्ट. म्हणजे आपल्याला या गोष्टी दिसतात की ते मृत्यूला ऍक्सेप्ट करत आहेत. स्वतः भगवान तथागतन 3 महिने आधी सांगितलं की भिक्षूंनो, हे बघा आता माझ्याकडे फक्त 3 महिन्याचा कालावधी आहे, तुम्हाला जे काही विचारून घ्यायचं असेल, जे काही तुम्हाला चौकशी करा ते करून घ्या आताच, नंतर असं म्हणायचं नाही का मी तुम्हाला वेळ नाही दिली, संधी नाही दिली. ऍक्सेप्ट केलं का नाही मरणाला. म्हणजे बुद्धाचा धम्म हा काय शिकवत आहे, माणसाला बुद्धिवादी बनवत आहे, निसर्गाच्या नियमांना स्वीकारणारा बनवत आहे. तो का त्या अंधश्रद्धेमध्ये टाकत आहे का लोकांना. तर म्हणून आपण कसं बुद्धिवादाची सायंटिफिक दृष्टिकोन, सम्यक दृष्टीचा प्रचार प्रसार हा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. ठीक आहे, एक पूजापाठ म्हणून गोष्ट ठीक आहे, कारण श्रद्धा वाढते, त्याच्याने माणसाच्या मनाला शांती भेटते. पण हे 15-20 मिनिटाचीच भेटेल ना, अर्धा तास भेटेल. आपण का पूजा काय 24 तास करू शकतो का. नाही ना, 15-20 मिनिटाचा तो संस्कार आहे, चांगला आहे, त्याचा अर्थ वाचून का गोष्टी केल्या पाहिजे, तिथपर्यंत गोष्टी बरोबर आहे. पण हे जे काही बोलणं राहते, हे असं केल्यामुळे हे होते रे बाबा, तसं केल्यामुळे ते होते रे बाबा, त्याच्यामुळे लोकांच्या
अजून भ्रम वाढतील नाही का? पहिल्याच भ्रमातून मोठ्या मुश्किलनं बाबासाहेबांनी काढले, परत भ्रमामध्ये नेऊन टाकण्यासारखा प्रकार. तर सम्यक दृष्टीचा संबंध, चार आर्याचा संबंध अशा प्रकारचा आहे. आणि राहिल्या गोष्टी बाकीच्या सम्यक संकल्प वगैरे हे सगळे दुःखमुक्तीचे मार्ग भगवंताने आरष्टांगिक मार्गाने सांगितले. फिजिकली मेंटली कसं आपण हॅपी बनू शकतो त्याची एक सिस्टमॅटिक गोष्ट भगवंताने त्या सूत्रामध्ये समजावून सांगितली. आणि भिक्षूंना म्हटलं का भिक्षूंनो, या पद्धतीने ही बाब आहे आणि हा धम्म आहे जो मी साक्षात केलेला आहे, जो मी माहीत केलेला आहे, तो तुम्ही आत्मसात करा. आणि ते पंचवर्गीय भिक्षू बुद्धाला शरण आले नाही का? 3 महिन्याचा मग तिथे वर्षावास झाला. भगवंताने मग अनंत लक्षण सूत्राच्या बाकीच्या गोष्टी शिकवल्या त्यांना. जसे ते ट्रेन झालेत मग कठीण गोष्टी शिकवल्या. मग अनंत लक्षण सूत्र कठीण आहे, 4 आर्य सूत्रापेक्षा अनंत लक्षण सूत्र कठीण आहे, सूक्ष्म आहे, ते मग त्यांना शिकवलं. त्याच्यापेक्षा सूक्ष्म आदित्य पर्याय सूत्र आहे, ते मग शिकवलं. मग भगवान बुद्धाने त्यांची मेंटॅलिटी विकसित झाल्यानंतर, समज बनल्यानंतर मग कठीण जे सूत्र आहे ते मग भगवान बुद्धांनी शिकवले. आणि अशा प्रकारे भगवंतांनी लोकांना मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्वरूपाच्या सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग शिकवला, सांगितला. तर त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा या गोष्टींना समजून या प्रकारचं काम केलं पाहिजे आणि या प्रकारचा उपदेश सगळ्यांमध्ये पसरवला पाहिजे. बुद्धाचा धम्म हा निराशावादी नाही, तो आशावादी आहे. बाबासाहेबांनी जो प्रश्न त्या ठिकाणी विचारला तो यासाठी विचारला का काही लोकांचं असं मत होतं का बुद्ध धर्म दुःखाबद्दल बोलते म्हणजे तो निराशावादी आहे. पण भगवान बुद्ध आणि बाबासाहेब सुद्धा सांगतात की केवळ दुःखाबद्दल भगवान बुद्ध सांगत नाहीत, तर दुःखाच्या मुक्तीबद्दल, त्याच्या कारणांबद्दल, त्याच्या नष्ट करायच्या मार्गाबद्दल हे सगळे एज्युकेशन देत असल्यामुळे तो धम्म आशावादी आहे आणि सर्वांच्या कल्याणाचा आणि सर्वांच्या भल्याचा आहे. तर या पद्धतीने आपण हा जो काही दुसरा जो प्रश्न आहे जो आपण बाबासाहेबांनी विचारलेला बुद्धांच्या धम्म ग्रंथाच्या सुरुवातीला, तर तो आपण अशा प्रकारे समजून घेतला. तुम्ही शांत आणि सदग चित्ताने या सर्व गोष्टी श्रवण केलेल्या आहेत आणि माझी अशीच अपेक्षा आहे की तुमच्यामध्ये सम्यकदृष्टी उत्पन्न व्हावी. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा, धार्मिक कर्मकांड, तर असे जे काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टींमधून आपण आपल्या स्वतःला मुक्त करून घ्यावं. विज्ञानवादी दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण करावा. गोष्टींना तथ्याच्या, सत्याच्या आणि वास्तविकतेच्या आधारावर पाहायचा आपण हळूहळू आपल्या स्वतःला ट्रेनिंग लावावा. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या अचंबित करणाऱ्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी ज्या आकलनाच्या पलीकडच्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला नाही समजत. तर नाही समजत आपल्याला म्हणजे कोणती अंधश्रद्धा धारण केली पाहिजे असं नाही. ज्यांना समजते त्यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांच्याकडून तो विषय समजून घेतला पाहिजे. तर या पद्धतीने आपण त्याच्या मागची जी कारणमीमांसा आहे ती समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती बुद्ध धर्माने शिकवलेली आहे आणि ती आपल्याला करायची आहे. आणि त्याच्यामुळे काय होईल, आपली सम्यकदृष्टी हे विकसित होईल. आणि सम्यकदृष्टी विकसित झाली की धम्मामध्ये तुम्ही आले, धम्मादृष्टी निर्माण झाली म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये पडले. स्वतःपन्नाच्या अवस्था ज्याला आपण म्हणतो तीच त्याच्यामुळे निर्माण होते. धम्मादृष्टी दस्तनाय पाहतब्बा धम्म, दर्शन निर्माण झालं, सम्यकदृष्टी निर्माण झाली का तुमचे 3 विकार दूर होऊन जातात. सत्काय दृष्टी दूर होऊन जाते, विचिकित्सा दूर होते, सिलगत परामर्श दूर होते. कारण जोपर्यंत सम्यकदृष्टी उत्पन्न होत नाही, ओरिजिनल बरं, तुम्हाला मी पुस्तकात फासले बाबा ते झालं मला लक्षात, तसं नाही आहे. ते हे ओरिजिनल आहे. म्हणजे तुमच्या शरीर, मन, बाह्य व्यवहार या अनेक गोष्टीच्या अध्ययनातून, अभ्यासातून ते तुमच्या प्रज्ञा, ओरिजिनल प्रज्ञा निर्माण झाली पाहिजे. आणि ते एकदम प्रज्ञावान तुम्ही बनले की मग तुम्ही याच्यात पडतच नाही, सत्काय दीक्षेमध्ये पडत नाही, तुमच्यात तेवढी हिंमत येतेच. मग तुम्ही मग विचिकित्सेत पडत नाही, हे असं तसं तसं तुम्ही करत नाही. तुमचं श्रद्धा ठाम असते, तुमचं म्हणजे विश्वास जो आहे तो ठाम असतो बुद्धाप्रती, धम्माप्रती, संघाप्रती, त्याच्या मार्गाप्रती. कारण त्याला माहीतच असते का हे असं असं आहे. जसं आता मला कोणी म्हटलं समजा की बाबा रे भगवान बुद्धा धम्म असा आणि तसा, तर मी त्याला 1000 पद्धतीने पटवून देऊ शकतो का बुद्धाचा धम्म कसा बरोबर आहे. मला सांगा लागत नाही पटवून कसं द्यायचं आहे कोणाला. मी तर कोणालाही पटवून देऊ शकतो. लहानच्या पोरालाही देऊ शकतो, म्हाताऱ्या माणसालाही देऊ शकतो, शिकलेल्याला देऊ शकतो, अडाणी माणसाला देऊ शकतो. म्हणजे तो कोणताही माणूस माझ्याकडे जर येईल तर त्याला मी पटवून देऊ शकतो. कारण माझ्यात विचिकित्सा नाही ना. मी माझ्यामध्ये विचिकित्सा नावाचा प्रकारच नाही आहे. त्याच्या पलीकडे आहो मी विचिकित्सेच्या. माझ्यामध्ये शंका नावाचा प्रकार नाही आहे, कुशंका नावाचा प्रकार नाही आहे, कुठल्याही सिद्धांतांबद्दल नाही, 4 आर्य सत्याबद्दल नाही, आर्याष्टांगिक मार्गाबद्दल नाही, प्रसिद्ध समुत्पादाबद्दल नाही, कोणत्या ध्यानाच्या पद्धतीबद्दल नाही, विमोक्षाबद्दल नाही, विपसनेबद्दल नाही, समतभावनेबद्दल नाही. जेवढेही भगवान तथागत धम्मातले शब्द येतात, चित्त असेल, चैतसिक असेल, रूप असेल, निर्वाण असेल, कोणत्याही शब्दांबद्दल माझ्यामध्ये शंका कुशंका राहील नाही. कारण मी त्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये इतके वर्षाचा माझं बुद्ध माझं आचरण आहे, पालन आहे, अभ्यास आहे
या तब्बल 20-25 वर्षाच्या प्रदीर्घ काळामध्ये त्या गोष्टी मी हर तऱ्हेनं माझ्यामध्ये पडताळून पाहिल्या, समाजामध्ये पडताळून पाहिल्या, सायंटिफिक रिसर्च मध्ये पडताळून पाहिल्या, समाजातल्या रीतिरिवाजांमध्ये पडताळून पाहिल्या. हर तऱ्हेने मी त्याचं ऑब्झर्वेशन सतत करत राहतो. पण आता आहे तर त्याच्यामुळे भीतीची नावाचा प्रश्नच नाही. मी सदैव माझ्या मनाला हे सांगून ठेवलेलं आहे की बाबा रे, तू सत्याच्या शोधामध्ये राह आणि सत्य तू शोध, सत्याचा गवेषणा तू कर, सत्याच्या मार्गाला तू चाल. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की बुद्धाचा धम्म म्हणजे सत्य आणि सत्याशिवाय तो दुसरा काहीही नाही. आणि आपण बाबासाहेबांचे शिष्य आहोत. मग बाबासाहेबांनी म्हटलं आपल्याला सत्याशिवाय दुसरं काही नाही, तर आपल्याला ते शोधा लागल ना, सत्य कसं आहे रे बाबा हे पटवून द्यावं लागेल ना आपल्याला. लोक प्रश्न विचारतील पण आपल्याला उत्तर देता आले पाहिजे. कारण बाबासाहेब जेव्हा म्हणतात की बुद्धाचा धम्म हा नवीन शोध आहे, नवीन शोध होता त्या काळामधला, बाबासाहेब म्हणतात की बुद्धाचा धम्म सत्याशिवाय दुसरं काही नाही, तर आपल्यावर जबाबदारी आहे का कोणी म्हणत असेल की बुद्ध निराशावादी आहे तर आपल्याला सांगता आला पाहिजे तो आशावादी कसा आहे, नाही का. ती जबाबदारी आपली आहे ना आता, कारण आपण शिष्य आहोत बाबासाहेबांचे, भगवान बुद्धाचे. तर या पद्धतीने आपल्यामध्ये शंका कुशंका प्रकार नाही, आपल्यामध्ये ही गोष्ट पण नाही आहे ज्याला आपण म्हणतो शीलव्रत परामर्श, ते माझ्यात नाही आहे. मला समजते कोणत्या शिलाचं आणि कोणत्या व्रतानं काही फरक नसते पडत म्हणून. हे रीतिरिवाज सणवार हे ते याच्यानं काही फरक नसते पडत, माणसाचं कल्याणच होत नाही. मी तर कधीच नाही केले हे रीतिरिवाज आणि सणवार. लोक तर करतात, कोणी दिवाळी होळी हे चालू राहते, लोकांचं कल्याण होईल बाबा याच्यानं, पूजा पाठ व्रत वैकल्य, मंदिरामध्ये जाऊन किटमल्या वाजवणे, हे करणे ते करणे. आपण काहीच करत नाही. आम्ही तर लहान वयापासून या गोष्टी करत नव्हतो. तेव्हा तर ठीक आहे बाबा, एक प्रभाव होता, बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा सांगितलं, नाही केलं पाहिजे तर असं वाटत होतं सुरुवातीला. पण जेव्हा त्याचा आपण स्टडी केला, अभ्यास केला, तेव्हा लक्षात आलं की खरंच शीलव्रताचा आणि आपल्या दुःखमुक्तीचा काही संबंध नाही आहे. कारण प्रत्येकाचे शीलव्रत वेगळे वेगळे आहेत. या जगामध्ये हजारो कल्चर्स आहेत, एका कल्चर हजारो कल्चर्स आहेत, हजारो शीलव्रत आहेत. मग कोणत्या शीलव्रताला खरं मानायचं आपण, कोणत्या मानायचं, हे खरं कसं करत. तो त्यांच्या समूहाचा एक रीतिरिवाज आहे आणि त्या समूहात राहत असताना तो रीतिरिवाज आपण करू शकतो. जसं आता आपण बौद्ध समूहामध्ये आपली पूजा पद्धती आपण ती केली पाहिजे. भारतीय संविधान आपल्याला सांगते तर श्रद्धा आणि उपासनेचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, तिथपर्यंत गोष्ट आहे. पण त्या श्रद्धेनं त्या उपासनेचं माझं कल्याण होईल, माझं सगळं दुःख दूर होईल, ही श्रद्धा झाली की नाही. तुम्ही पूजापाठ करत बसले, भगवान बुद्धाच्या गाथाच म्हणत बसले, नोकरी लागणार आहे का तुम्हाला. तुम्ही एज्युकेटेड बनाल का, तुम्हाला डिग्री भेटेल का. तर डिग्री भेटण्याचा वेगळा माध्यम आहे, नोकरीचा वेगळा माध्यम आहे. तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. शीलव्रत हा तात्पुरता विषय आहे आणि प्रत्येक समाजानुसार वेगळा वेगळा आहे. त्याच्यात काय गुंतत बसायचं आहे, 10 मिनिट 15 मिनिटाचं ते काम राहते, तेवढं गुंतायचं. पण बाकीचा वेळ त्याच्यात गुंतून राहून फायदा आहे का. तर म्हणून हे आपण पाहतो, दर्शन निर्माण झालं, सम्यक दृष्टी निर्माण झाली का तुम्ही या गोष्टीमध्ये पडत नाही. सत्य भीती तर बिलकुल नाही माझ्यामध्ये. मी तर लोकांना शिकवतो का कसं स्कंद आहे बाबा, आणि ते स्कंद कशा प्रकारे अनित्य आहे, या शरीरामध्ये काही शून्य आहे. आता शिकवलं का नाही तुम्हाला, का काया पण शून्य आहे, वेदना पण शून्य आहे, चित्त पण शून्य आहे. हे प्रतित्व समुत्पन्न आहे, ते असल्यासारखं वाटते पण ऍक्च्युली ते नाही आहे, क्षय धर्म आहे. आता ज्या माणसाला हे मला पहिल्यापासून माहित आहे, मी म्हणेन का सत काय म्हणजे आत्मा आहे बाबा माझ्या शरीरामध्ये, मी आहे, माझं स्वतःच आहे, असं म्हणायचा मला काही प्रश्नच नाही. सम्यक दृष्टी निर्माण झाली, ओरिजिनल. बरं हे लक्षात ठेवा शब्द, ओरिजिनल, डुप्लिकेट नाही, ओरिजिनल पाहिजे. ओरिजिनल माणूस निर्माण झाला रे झाला, दर्शन निर्माण झाला रे झाला, ते प्रज्ञा निर्माण झालेली झाली का झाला तो माणूस सर्वांना बौद्ध धम्माला घेऊनच जात असते. तो स्वतःही बुद्धिस्ट बनते, दुसऱ्यालाही बुद्धिस्ट बनवते. कारण त्याच्यात ती कॅपॅसिटी येते. कारण तो एक गोष्ट नाही पाहत, हजारो निसर्गाच्या नियमांना पाहण्याची त्याच्याकडे नजर येते. आणि ती नजर येणं, ती दृष्टी येणं हे बुद्ध धर्मामध्ये महत्वाचं आहे. आर्य सांघिक मार्गाचं ते पहिलं लक्षण आहे. आणि ते एकदा आलं का म्हणजे 4 आर्य सत्य समजले. आणि 4 आर्य सत्य समजले का तुम्ही तुमची ही वाणी म्हणजे भगवंताने म्हणलं ही प्रकारची सिंह गर्जना असते. ज्याप्रमाणे सिंह गर्जना करतो तसा हा उपदेशक माणूस, धम्म सांगणारा माणूस हा गर्जना करतो. याच्यामुळे लोकांच्या अंधश्रद्धा दूर होतात, याच्यामुळे लोकांचे कर्मकांड दूर होतात, याच्यामुळे लोकांचं अज्ञान दूर होते, याच्यामुळे लोकांच्या मिथ्या धारणा दूर होतात. यामुळे लोक दुशील माणसं सिलवान बनायला लागतात, कंजूस माणसं दानशूर बनायला लागतात, चंचल चित्ताचे माणसं एकाग्र चित्ताचे बनायला लागतात. म्हणजे हे परिवर्तन त्याच्या प्रवचनामुळे येते लोकांमध्ये. बरोबर आहे का नाही. तो लोकांच्या मागे लागत नाही, कर रे बाबा, तो नुसता बोलला तरी लोक बदलायला लागतात. कारण लोकांना ते प्रॅक्टिकल समजायला लागते का हे आमच्या कल्याणाचं आहे.
हे आमच्या मंगलाचं आहे, हे आमच्या भल्याचं आहे, आणि असं वाटल्यामुळे ते बदलायला लागतात. बाबासाहेबांनी कोणाच्या मागे लागू लागू शिकवलं का त्यांना? बाबासाहेब एक भाषण देऊन द्यायचे, पण त्यांच्या भाषणात इतकी पावर होती का सगळे लोक ते पाठ करायचे आणि लोकांना चालू सांगायचे. म्हणजे कारण त्यांचं मन शुद्ध होतं बाबासाहेबांचं. त्यांना मनापासून वाटत होतं की हे दुःख आहे आणि हे दूर झालं पाहिजे. बरोबर आहे का नाही? या अडचणी आहेत त्या दूर झाल्या पाहिजे, यांचा स्तर हा उंचावला पाहिजे. त्यांच्या मनाची जी तळमळ होती ती 4 आर्य सत्यातून आलेली तळमळ, सम्यक दृष्टीची तळमळ, बोधिसत्वाची तळमळ होती. मग आपलं कर्तव्य आहे की नाही की आपल्या दिमागामध्ये हा विषय निर्माण झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी धम्म प्रॉपर शिकायचा. आणि हे लक्षात ठेवायचं की बाबासाहेबांनी विचारलेले प्रश्न, बाबासाहेबांनी लिहिलेला हा ग्रंथ हा वादविवाद करण्यासाठी नाही किंवा त्रिपिटकाला नाकारण्यासाठी नाही, तर या ग्रंथाचा जो उद्देश आहे त्रिपिटकाला समजण्यासाठी आहे. कारण त्याचा आधारच त्रिपिटक आहे या ग्रंथाचा. तर त्याच्यामुळे आपण जाणलं पाहिजे की बाबासाहेबांनी लिहिलेले प्रश्न किंवा विचार हे त्रिपिटकात कोणत्या सूत्रात भेटतात, कुठे भेटतात, हे आपण बरोबर काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्याची उकल केली पाहिजे. आणि उकल करून जनतेला समजावून सांगितलं पाहिजे का बाबांनो तुम्ही विरोध नका करू त्रिपिटकाचा. भगवान बुद्ध जे आहे ते जनतेचं कल्याण करणारे आहे, मंगल करणारे आहे. त्यांनी साऱ्या जगाचे कल्याण केलेलं आहे. तर तुमचं नुकसान करेल का? नाही का? बाबासाहेब स्वतः जेव्हा म्हणतात की भगवान बुद्ध माझे गुरु आहेत, तर मग आपण बाबासाहेबांच्या गुरुचा तर आदर केला पाहिजे की नाही? आपले गुरु बाबासाहेब आहेत मान्य करतो, पण बाबासाहेबांचे गुरु भगवान बुद्ध आहेत ना. मग आपल्याला गुरुच्या गुरूंचा आदर नाही करायला पाहिजे का? सन्मान नाही करायला पाहिजे का? तर आपलं कर्तव्य आहे. आपण जेव्हा बाबासाहेब जेव्हा शेवटचं वाक्य सांगतो, बाबासाहेब जेव्हा इथे गेले होते आपल्या याला काठमांडूला, तर अनेक लोकांनी पत्रकारांनी म्हटलं पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये बाबासाहेब दर्शनासाठी वगैरे जाणार आहे. तर त्यावेळी सर ठीक आहे, कोणी प्रेक्षणीय स्थळ म्हणून गोष्टी पाहायला जातात. माईसाहेब आंबेडकर किंवा बाकीचे त्यांचे काही लोक पशुपतीनाथाचं मंदिर वगैरे पाहायला गेले, दर्शनासाठी म्हणून नाही गेले, पण जास्त पाहायला गेले त्या एरियामध्ये. तर बाबासाहेबांची त्यावेळेस तब्येतही बरी नव्हती, गुडघ्यांचा त्रास वगैरे होता. तर असं कोणीतरी पत्रकारांनी म्हटलं, तर त्यावेळेस बाबासाहेबांनी म्हटलं नत्थी मे शरणंग बुद्धो मे शरणं वरम येते न सत्यवद्य न हो तुम्ही जय मंगला. का मी म्हणे बुद्धाच्या व्यतिरिक्त कोणाला शरण जात नसतो म्हणे, कोणता पशुपतीन कोणतं काय. किती बाबासाहेबांची पावर होती. एवढ्या सभेमध्ये त्या पत्रकारांना बाबासाहेबांनी सांगितलं का मी बुद्धाचा शिष्य आहे, मी बुद्धाला शरण जातो, मी बाकी अन्य कोणालाही शरण जात नाही. आहे की नाही? मग ज्या आपल्या गुरुचे, ज्या बाबासाहेबांचे गुरु भगवान बुद्ध आहेत, तर त्या भगवान बुद्धाच्या त्रिपिटकाबद्दल, त्या भगवान बुद्धाच्या वाणीबद्दल आपण शंका कुशंका पसरवणं चांगलं आहे का? हा भाग अलग आहे, काही भाग आहे त्याच्यामध्ये जो आपल्याला नाही समजत आहे, नाही कळत आहे, किंवा तो सविस्तर त्या ठिकाणी लिहिला गेलेला नाही. तर आपलं कर्तव्य आहे ना, संशोधन करा त्याच्यावर, अभ्यास करा त्याच्यावर, समजावून सांगण्याची प्रयत्न करा. नसेल समजत तर ठीक आहे बाबा, जुन्या परंपरेतल्या गोष्टी आहे बाबा, चालत आलेल्या आहे बाबा, असं मान्य करा. पण त्याला टीका टिप्पणी करण्यामध्ये काय अर्थ राहते? हा, तर म्हणून आपलं हे कर्तव्य आहे बाबासाहेबांचा ग्रंथ सांभाळून ठेवणे आणि या ग्रंथाचा आधार असलेलं त्रिपिटक सांभाळून ठेवणे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. तुम्ही शांताने सदग चित्ताने ही धम्माचा जो उपदेश आहे तो ऐकून घेतलेला आहे, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि तुमच्या सर्वांप्रती मंगलकामना व्यक्त करतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. धन्यवाद सर्वांना. मंगल हो, कल्याण.